गणपती बाप्पा मोरया. नमस्कार. सेवा परमोह धर्मः. मी दररोज हे ब्रीदवाक्य अगदी आठवणीने म्हणतो, कारण रोज रात्री झोपताना सकाळी उठताना आपल्या डोक्यात आपल्या मनात हा विचार कायम असणं जास्त गरजेचं आहे की खऱ्या अर्थाने आपला जन्म हा सेवा करण्यासाठी झालेला. अर्थात सेवा ही वेगवेगळ्या प्रकारची असते आणि ती वेगवेगळ्या प्रकारची सेवा ही आपण अविरतपणे करत राहणं हे आपलं परम कर्तव्य. हे कर्तव्य पुणे शहरातील नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक गणेश मंडळ अव्याहतपणे ही सेवा करत आहेत. पण त्यातलं अग्रगण्य नाम ज्या मंडळाचं आहे ते मंडळ म्हणजे सेवा मित्र मंडळ. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या वर्षापासून 2020 पासून कोविड-19 या महाभयंकर जी महामारी या आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगावरती या महामारीने सगळ्यांना ग्रासलेलं आहे आणि आपण सगळेजण या ना त्या कारणाने थोडस सोशल डिस्टन्सिंग म्हणा किंवा सर्व कोविडचे नियम पाळून आपण आपली दिनचर्या आपण आता करत आहोत. खऱ्या अर्थाने जेव्हा हे सगळा प्रकार झाला त्यावेळेस आपल्यासाठी हे सगळं विचित्र होतं आणि तो सगळा प्रकार हा आपल्या दृष्टीने त्यावेळेस ॲबनॉर्मल होता. नंतर तो अंगवळणी पडला आणि तो नंतर आपल्यासाठी न्यू नॉर्मल झाला. आत्ताच्या या न्यू नॉर्मल जगामध्ये खरं तर आपण मानव जात ही खरं तर एकमेकांना भेटण्यामध्ये, एकमेकांशी गप्पा मारण्यामध्ये याच्यात खरा आनंद मानणारी आपली मानव जात. पण या कोविड-19 मुळे आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळाली की जरी गोष्टी ऍक्च्युअली होत नसतील तर त्या व्हर्च्युअली साध्य केल्या जाऊ शकतात. आणि त्याचीच परिणिती म्हणून सेवा मित्र मंडळ यांनी ऑनलाईन गणेश उत्सव मागच्या वर्षीपासून सुरू केला आणि समाज उपयोगी उपक्रम जसे मागच्या वर्षी होते तसेच याही वर्षी मंडळाने हाती घेतलेले. आपण गेले 4 दिवस वेगवेगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी आपण गप्पा मारतोय, त्यांच्याकडनं वेगवेगळ्या विषयातली माहिती जाणून घेतोय. वेगवेगळ्या विषयातले तज्ञ मार्गदर्शक आपल्याला या व्यासपीठावरती लाभलेत आणि खऱ्या अर्थाने सेवा मित्र मंडळाचं हे व्यासपीठ हे भरभक्कम व्यासपीठ याच्यासाठी मी म्हणतो कारण इथे विद्येचे भरभक्कम जे पाईक आहेत ते सर्वजण इथे येतात. मित्रांनो, आज मी ज्यांच्याशी गप्पा मारणार आहे ते आज खरं तर आज पूर्णपणे वेगळ्या विषयातले तज्ञ आपण व्यासपीठावरती बोलवलेलं आहे. सेवा मित्र मंडळ सेवा ऑनलाईन महागणेश उत्सव 2021 घेऊ भरारी या कार्यक्रमात सहकार कायदा व स्पर्धा परीक्षाच्या विद्यार्थ्यांना अभ्यास व परीक्षेचे योग्य असे नियोजन करून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत माननीय अनिल कवडे साहेब, सहकार आयुक्त महाराष्ट्र. मी कवडे साहेबांचा परिचय आपल्या सगळ्यांना करून देतो. खर तर एक पानभर परिचय फक्त त्यांनी दिलाय आणि तो त्यांनी अल्प परिचय असंही म्हटलेलं आहे. हे जरा थोडस वेगळ्या पद्धतीचं की भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये कवडे साहेब आहेत आणि जन्मदिनांक 18 मार्च 1964 ला सरांचा जन्म झाला. ऍग्रिकल्चर म्हणजे कृषी विषय त्यांनी पदवी ग्रहण केली आणि त्याच्यानंतर सन 1987 ला उपजिल्हाधिकारी संवर्गात त्यांची नियुक्ती झाली. पुणे तसेच कोल्हापूर येथे विविध पद आस्थापना त्यांनी सांभाळल्या. उपविभागीय अधिकारी, भूमी संपादन अधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे MIDC येथे प्रादेशिक अधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी सांगली, उपायुक्त विभागीय आयुक्त कार्यालय पुणे. सन 2004 ला भारतीय प्रशासकीय सेवेत नियुक्ती त्यांची झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे आणि 29/6/2011 ते 10/2/2014 या कालावधीत ते जिल्हा परिषद पुणे येथे होते. तसंच जिल्हाधिकारी अहमदनगर 16/2/2014 पासून ते 26/4/2017 पर्यंतचा कालावधी त्यांनी पूर्ण केला. त्यानंतर नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे येथे ते साधारण 27 एप्रिल 2017 ते 22 जानेवारी 2020 या कालावधीत होते आणि सध्या सरांकडे जी जबाबदारी आहे ती सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य आणि ही जबाबदारी 22
जानेवारी 2020 पासून आहे. खरं तर आज आपण या गणपतीच्या सगळ्या कार्यकाळात आपण बघत आहोत की सर्व आपल्या आजपर्यंत जे कोणी पदाधिकारी होते, जे कोणी आपल्याकडे आज आपण अधिकारी आपण चर्चेला बोलवले होते, ते सर्व कामाच्या त्यांच्या व्यग्रतेमध्ये होते. पण त्यातनं सुद्धा त्यांनी वेळ काढला आणि आज कवडे साहेबांनी सुद्धा आम्हाला हे आश्वस्त केलं की मी म्हणजे ट्रॅव्हलिंग मध्ये आहे. जर मध्ये थोडंसं कनेक्शन जर थोडंसं डिस्टर्ब झालं तर कृपया ऑनलाईनच राहा. जसे सर कनेक्ट होतील तसे ते लगेच आपल्याशी संवाद साधतील. मी कवडे सरांचं मनपूर्वक स्वागत करतो. कवडे सर, सेवा मित्र मंडळाच्या या ऑनलाईन महागणेशोत्सव कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मी आपल्याला विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. धन्यवाद. सेवा मित्रमंडळ गणेशोत्सव या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले सेवा मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, त्याचप्रमाणे विद्यार्थी बंधू भगिनी, आपले निवेदक, सर्वांना माझा नमस्कार. खरं तर स्पर्धा परीक्षा आणि प्लॅन बी या विषयापुरतं किती बोलावं हा मला प्रश्न आहे. कारण माझ्या डोक्यामध्ये अनेक विषय असतात ज्याच्यामध्ये मला असं वाटतं की आपण विचार करणं गरजेचं आहे एका जीवनाच्या टप्प्यावर. ज्याचा विचार योग्य वेळेला करणं, योग्य पद्धतीने करणं ह्याची खूप गरज आहे आजची. आणि त्याचा विचार करून आपण जर विचार केला तर खऱ्या अर्थानं आपण ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट करतो. माझं मत आहे की माणसांची जडणघडण ही एक महत्वाची संपत्ती आहे देशाची. हा विचार करून आपण जर पुढे जायचं ठरवलं तर मग आपल्याला बऱ्याच गोष्टी सोप्या आणि सुलभ वाटतात, किंबहुना चांगल्या वाटतात, असं माझं व्यक्तिगत मत आहे. कारण आता स्पर्धा परीक्षा हा विषय जो आहे तो खूप आता महत्वाचा विषय ठरलेला आहे. अनेक विद्यार्थींना, तरुणींना आज असं वाटतं की एक सेफ, सेक्युअर अशा प्रकारचं लाईफ जर पुढे जगायचं असेल, जीवन जगायचं असेल आणि काही अधिकार पदावरून आपण काही गोष्टी जनतेचे सेवा म्हणून करायच्या असतील तर हे खूप चांगलं माध्यम आहे. आणि या माध्यमामध्ये जावं यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात आज स्पर्धा सुरू आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक प्रयत्न करतात आणि जागांचं आणि स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या मुला मुलींचं प्रमाण इतकं बघितलं तर आपल्याला दिसतं की 1000 जागा असतील तर 1 लाख मुलं मुली बसलेले असतील. म्हणजे 1,01,000 मुला मुलींचं सिलेक्शन होईल आणि 99,000 लोकांचं सिलेक्शन होणार नाही. अशा परिस्थितीची अशी ही परिस्थिती असते. आणि मग खूप मोठ्या प्रमाणात मी बघतो लोक प्रयत्न करत असतात, अटेम्प्ट करत असतात, परीक्षा देत असतात. काहींना यश मिळतं, काहींना यश मिळत नाही. आणि या सगळ्या प्रवासामध्ये स्पर्धा परीक्षामध्ये उत्तीर्ण होणं, चांगलं यश मिळवणं हे आवश्यक आहेच, नाही असं नाही, त्याचा काही प्रश्नच नाही. परंतु केवळ एवढे एकच गोष्ट आहे आणि ही आता याच्यामध्ये आपण फेल्युअर झालं तर सगळं संपलं असा विचार करून आपण जर पुढे जायला लागलो तर मात्र खरे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. आणि म्हणून कदाचित मंडळाने हा प्लॅन बी चा विषय समोर आणलाय असं मी समजतो. कारण आपण खूप प्रयत्न करतो. आपण स्पर्धा परीक्षेचे जे जे विषय असतात त्या विषयाला अनुसरून आपण मोठ्या प्रमाणामध्ये त्यात काय असायला पाहिजे, विषय कोणते, तयारी काय करायची, मार्गदर्शक क्लासेस हे ते सगळं करतो, खूप कष्ट करतो वगैरे वगैरे. पण प्रत्येक कष्ट करणाऱ्या विद्यार्थीनीला त्याचं रूपांतर सिलेक्शन मध्ये किंवा त्या पदावर जाण्यामध्ये होईलच असं काही सांगता येत नाही. कारण जितकी स्पर्धा मोठी असेल, तुम्ही 12वीची परीक्षा किंवा 10वीची परीक्षा जरी बघितली आता, अलीकडे 99% पर्यंत मार्क मिळवणारे अनेक मुलं मुली असतात. इतकं ते प्रमाण वाढतं. आणि मग त्यामुळं हा विषय येऊ शकतो की त्या वेळची स्थिती कशी असेल, त्या विद्यार्थ्याची, विद्यार्थिनीची, त्याच्यावर पण बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळं स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणं, अधिकारी होणं, चांगल्या प्रकारची सेवा करणं हे जितकं आवश्यक आहे तितकंच तुम्ही एक ह्युमन रिसोर्स म्हणून, तुम्ही मानव, एक चांगली व्यक्ती आणि नागरिक म्हणून ज्याचा विचार आपण करायला पाहिजे तो विचार पण आपण पुढे जाऊन केला पाहिजे. कारण मी असं बघतो बऱ्याचदा चित्र असं दिसतं की आपण प्रावीण्य एका विषयात मिळवतो आणि त्या विषयामधलं पुढे काहीच काम करत नाही. मी स्वतः विचार केला तर मी ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे, पण मी ऍग्रिकल्चरचं जर काम करत नाहीये पुढे काहीच,
तर मग मला असं वाटतं की हे फील्ड आता आपलं ते बंद होऊन गेलं. ती स्पर्धा परीक्षा आहे. आता माझं व्यक्तिगत मत आहे, ज्या फील्डमध्ये आपण शिक्षण घेतो, ज्या फील्डमध्ये प्रावीण्य मिळवतो, त्याचं सुद्धा समाजाला आपण काय देऊ शकतो, त्या विषयामध्ये आपण कसं पुढे जाऊ शकतो, याचा विचार करण्याची आज राष्ट्राला गरज आहे. आणि जी राष्ट्राची गरज आहे ती आपण बघितली पाहिजे. आज आपण बघितलं आता हे भारती जी काम करतायत इन्फोसिसमध्ये बघतायत, R&D ला किती महत्व आहे. रिसर्च अँड डेव्हलपमेंटला प्रत्येक याच्यामध्ये फार महत्व आहे. इनोव्हेशनला फार महत्व आहे. आणि आपण आपली जर कक्षा ज्ञानाची, अनुभवाची, माहितीची आणि काम करण्याची एक ठराविकच ठेवली आणि त्याच्या बाहेर जर आपण जाऊ शकलो नाही, तर मग खऱ्या अर्थानं आपण जे कॉन्ट्रीब्युट करणं आपल्याला शक्य आहे, आपल्याला जी क्षमता आहे आपल्यामध्ये, त्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून ज्या विषयाचं ज्ञान घेतलं त्याचा वापर करून आपण काही योगदान त्या व्यवस्थेमध्ये देऊ शकत नाही, असं असणं योग्य नाही. कृषी पदवीधर आहे, उदाहरण म्हणून मी सांगतोय आता हे. कृषी पदवीधर आहे. तर कृषी पदवीधर असेल तर त्यांनी फक्त स्पर्धा परीक्षेतून कृषी अधिकारी व्हायचे किंवा प्रशासकीय अधिकारी व्हायचे एवढंच एम ठेवण्याची काही गरज नाहीये. मी कृषी अधिकारी, कृषी पदवीधर आहे. तर या कृषी क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने इनोव्हेटिव्ह प्रयोग करून, चांगल्या प्रकारच्या गोष्टींचा वापर करून, कुठल्या-कुठल्या क्षेत्रामध्ये काय करता येईल याचा विचार करून, जर आपण त्या क्षेत्रामध्ये योगदान द्यायचं ठरवलं, तर माझी स्वतःची धारणा आहे, की आपण त्याचा जी बदलू शकू, इथपर्यंत आपलीकडे क्षमता आहे. त्यामुळे आपण प्लॅन बीचा विचार करताना कायम आपलं ज्या विषयात शिक्षण झालंय, आपण ज्या विषयामध्ये प्रावीण्य मिळवलंय, त्या विषयाचा खूप गांभीर्याने विचार केला पाहिजे. नाहीतर मग आपली स्थिती अशी होते, की आता खूप प्रयत्न केले, 8 अटेम्प्ट केले, 7 अटेम्प्ट केले, 5 अटेम्प्ट केले. आता काय पुढं काय आहे, याचं माझं वय पण हे झालं. मग फ्रस्ट्रेट होऊन मुलं व्यसनाधीन होणं, वेगळ्या मार्गाकडे जाणं, समाजाप्रती त्यांची एक उद्वेगाची आणि असमाधानाची किंवा अशी भावना निर्माण होणं, अशा गोष्टी होणं, हे आमच्या एकंदर व्यवस्थेमधलं खूप महत्वाचं एक संकट म्हणू शकू, असं आपलं बनू शकतं. तसं बनणं अपेक्षित नाही. त्यामुळं माझी स्वतःची धारणा आहे, की तुम्ही जरूर अभ्यास करा. जरूर त्या विषयामध्ये आता मी त्या विषयामध्ये तयारी कशी करायची याच्यावर बोलणार नाही. कारण तो आता आपण त्याच्यावर खूप वेळ देणं अपेक्षित नाही. त्याच्यासाठी तुम्हाला अनेक मार्गदर्शक आहेत. ठिकठिकाणी मिळणारे लोकं आहेत. त्याच्यामध्ये प्रश्न नाही. पण आपण एवढ्या एका विषयाला अनुसरूनच काम करायचं का? किंवा याच्या व्यतिरिक्त आपलं काय करू शकतो का? याचाही विचार केला पाहिजे. आज तुम्ही जर जगभराचं वातावरण पाहिलं, अनेक पुस्तकांचं सुद्धा मी कायम वाचन करण्याचा, माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मला असं दिसतं, की जगभरामध्ये फार वेगवेगळे गोष्टी मुलं-मुली त्या ठिकाणी करत असतात. त्यामुळे त्या देशाच्या एकंदर जडणघडणीमध्ये त्यांचं योगदान फार मोठं असतं. त्या अ, अ, वेगवेगळे संशोधन करणारे लोक बघतो, वेगवेगळे प्रयोग करणारे लोक बघतो, वेगवेगळ्या पद्धतीने काम करणारे लोक संधी होते. आता मी आताच एक WhatsAppवरच एक लेख वाचत होतो, संदीप वासलेकरांचा. त्यांनी एक मुद्दा त्याच्यामध्ये मांडला होता, जो मला खूप महत्वाचा वाटला. छोटा पण महत्वाचा आहे, की लोक कसे विचार करतात देशोदेशीचे. एक मुलगी त्यांच्या विमान प्रवासामध्ये नॉर्वेची मुलगी होती आणि ती त्यांच्या शेजारी बसून प्रवास करत होती आणि अनेक मुद्द्यांचा. तर ती आणि ती आता तयारी जी करते ती एका वेगळ्या विशिष्ट विषयाची आहे, विशिष्ट कारणाची आहे, की जी तिला फार महत्वाचं वाटतं. तर ह्यांना असं वाटलं, की हिने एवढं आता परराष्ट्र धोरणामध्ये काम म्हणजे प्रावीण्य मिळवलेलं आहे, बिझनेस मॅनेजमेंटमध्ये आहे. तर या क्षेत्रामध्ये तिला नोकरी पाहिजे असेल किंवा आणखीन पुढे जायचं असेल, असा त्यांचा एक मुद्दा त्यामध्ये त्यांना वाटला. म्हणून त्यांनी विचारलं, "बाबा तू एवढं तयारी आता करते विमानात अगदी बसून सुद्धा कसोशीने, तर काय व्हायचंय?" तर तिने सांगितलं, "मला शिक्षिका व्हायचंय. म्हणून मी एवढी तयारी करते." तिचं म्हणणं असं होतं, की नॉर्वेमध्ये, स्वीडनमध्ये अशा देशांमध्ये शिक्षकी पेशाला सगळ्यात जास्त महत्व आहे आणि त्यामुळे इथं कॉम्पिटिशन प्रचंड आहे शिक्षक होण्यासाठी. आपल्याकडे सुद्धा त्यांनी सांगितलं, की सर्वपल्ली राधाकृष्णन असो, अब्दुल कलाम असो, असे जे विभूती आपले मोठे होऊन गेले, यांनी अध्यापनाचं सुद्धा काम तेवढ्याच हिरिरीने केलं. कारण असं आहे, की तुम्ही जर तुमच्या एका ध्येयाने चालला असेल पुढे, तर तुमचं ज्ञानार्जन जितकं होतं, तेवढं ज्ञान वर्धन होणं, ज्ञान वाटप होणं, हे पण तितकंच महत्वाचं आहे.
जितकं तुम्ही कराल तेवढ्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात. त्यामुळं माझं व्यक्तिगत मत आहे की चांगली व्यक्ती बनत असताना आपलं व्यावहारिक कौशल्य, आपल्या विषयातलं प्रावीण्य आणि त्याच्या अनुभवाचा वापर करण्याची आपली तयारी ही कायम प्लॅन बी म्हणून आपण ठेवलीच पाहिजे. जेणेकरून इकडे फेल झालं तर आपल्या जीवनातलं आता सगळं संपलं असं नाही. देर आर मेनी वेज. मी एक पुस्तक वाचलं, त्या पुस्तकाचं नाव आता आठवत नाही, पण त्या पुस्तकामध्ये अशा लोकांच्या, भारतातल्या अशा तरुणांच्या कथा आहेत की ज्यामध्ये ते त्यांच्या एकंदर अकॅडमिक करिअर मध्ये फेल्युअर होते, पण दे डिड एक्सेल्ड इन देअर करिअर्स. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे शोध आणले, वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम आणले, उद्योजक बनले. आज दे आर मिंटिंग मनी इन क्रोर्स. त्यांचे व्यवसाय आज मोठ्या प्रमाणात जे बेरोजगार होते ते आज अनेक हजारो लोकांना रोजगार देत आहेत. अशा अवस्थेमध्ये ते गेले. तर ही अवस्था होणं ही एक जिद्द आहे, एक चिकाटी आहे. प्रावीण्य मिळवलेलं ज्या विषयामध्ये आहे त्या विषयामध्ये काम करण्याची धडाडी आणि तयारी आहे, याचाही विचार केला पाहिजे. नोकरी हे एकमेव साधन आहे जीवन जगण्याचं असं म्हणून जर आपण चाललो तर उद्योगामध्ये तुम्ही बघा ना, आज भरारी घेतलेले, मोठे झालेले तुम्हाला जर लोक बघायचे असतील तर सगळ्यात जास्त लोक आज उद्योग क्षेत्रात दिसतील. सगळ्यात जास्त लोक आज तुम्हाला व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये दिसतील. आणि त्यामुळं तुम्हाला भरारी घेताना तुमच्या कक्षा या एवढ्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीपुरत्या मर्यादित न करता त्या रुंदावणं, त्या विस्तारित करणं, त्याच्या बाहेर जाऊन बघणं, त्याचा बाहेर जाऊन विचार करणं, ह्या गोष्टी सुद्धा फार महत्वाच्या आहेत. आणि ते माणूस करू शकतो तेवढी क्षमता असते. आणि म्हणून आज देशोदेशीला लोक अशा पद्धतीने विचार करतात. त्या त्या ठिकाणी नोकऱ्या म्हणून ते बघत नाहीत, तर त्यांच्या व्यावसायिक आणि उद्योजकताचा विकास आणि प्रावीण्य या दृष्टिकोनातून बघतात. मी आता हे वासलेकरांचं उदाहरण जे सांगितलं त्या पद्धतीने सुद्धा लोक विचार करतात की वेगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही ज्ञानदान केलं पाहिजे. चांगल्या पद्धतीचे मला जे माहिती आहेत, अनुभव आहेत, ते इतरांना पण सांगितले पाहिजेत, इतरांना पण शिकवलं पाहिजे, त्यांनाही मोठं केलं पाहिजे. अशा पद्धतीने जर आपण काम करत गेलो तर मला वाटतं खूप काही गोष्टी आपण जीवनामध्ये मिळवू शकतो आणि इतरांनाही देऊ शकतो. कारण शेवटी मला असं वाटतं की जीवनाचं काय महत्व आहे हे आपल्या भारतीय संस्कृतीने आपल्याला सांगितलेलं आहे की माणूस म्हणून तू जन्माला आला तर तू फक्त तुझ्यापुरता विचार नको करू. तू ज्या समाजामध्ये राहतो, ज्या व्यवस्थेमध्ये राहतो, ज्या देशामध्ये राहतो, तिथलाही तू विचार केला पाहिजे. तिथं मी काय देऊ शकतो? मला बुद्धी दिलं, मन दिलं, शरीर दिलं, चांगल्या गोष्टी उपलब्ध झाल्या, मी चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतलं, चांगल्या प्रकारचं आयुष्य मला बघायला मिळालं, तर पुढच्या काळामध्ये मी समाजाला काय देऊ शकतो, या व्यवस्थेला काय देऊ शकतो, याचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे. नुसतं घेतलं काय असं नाही. मला तर नेहमी वाटतं तुम्ही विचार करा, तुम्ही तुमच्या लहानपणापासून विचार करा की तुमच्या जीवनामध्ये कोणी कोणी योगदान दिलं याची नुसती यादी करा. तुम्हाला दिसेल तुमच्या आई वडिलांपासून, गुरुजनापासून, भाऊ बहिणीपासून, मित्रमंडळीपासून सगळ्यांनी प्रचंड लहान मोठ्या प्रमाणात योगदान तुमच्या जीवनात दिलंय. आणि तुम्ही हे पण बघा तुम्ही इतरांना काय दिलं. हा जमा खर्च आहे. मी घेतलं बरंच पण दिलं काहीच नाही, मग उपयोग नाही, ते इम्बॅलन्स आहे. म्हणून हाही विचार करा. या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर माझं व्यक्तिगत मत आहे की चांगला माणूस बनणं, चांगली व्यक्ती बनणं, चांगला नागरिक बनणं ही आमची सगळ्यात मोठी पहिली गरज आहे असं माझं मत आहे. तुम्ही कुठं राहता, शहरात राहता, गावात राहता, कोणत्या व्यवस्थेत काम करता, बँकेत काम करता, शेतीत काम करता, उद्योगात करता, व्यवसायात करता, शिक्षकी पेशात करता, इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, एनिवेअर, सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे, आम्हाला सोशल इथिक्स कळले पाहिजे. आम्ही त्या पद्धतीने पुढच्या काळामध्ये काम करण्याची तयारी दर्शवली पाहिजे. माझ्या मतानुसार एक ते आपले व्याख्याते आहेत, नाव मी विसरलो, तर त्यांचं म्हणणं असं आहे की नुसती लोकसंख्या महत्वाची नाही, सद्गुण आणि सद्वर्तनी लोकसंख्या महत्वाची आहे. जर लोक खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी तयार असतील, प्रेरित झाले असतील आणि त्या पद्धतीने जर ते पुढे जाणार असेल तर त्याला महत्व आहे. आम्हाला असे लोक नुसते नकोत की खूप मोठी संख्या आहे पण त्यांना कामाची तयारी नाहीये, कष्टाची तयारी नाहीये, चिकाटी नाहीये, जिद्द नाहीये, प्रामाणिकपणा नाहीये. ह्या गोष्टी महत्वाच्या नाहीयेत. आणि मला हा खरा महत्वाचा मुद्दा वाटतो. मी अनेकदा सांगतो, लोकांना प्रश्न विचारतो. मी आता तुमच्या ह्या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये प्रश्न नाही विचारू शकत, पण मला असं नेहमी असं वाटतं
की आपण थोडं सिंहावलोकन केलं पाहिजे आपल्या वाटचालीचं सुद्धा. आतापर्यंतच्या तुम्ही एक 20 वर्षाचे, 25 वर्षाचे, त्याच्यापेक्षा जास्त वयाचे तरुण तरुणी असाल, तुम्ही जरा सिंहावलोकन करा, जसं कळतं तेव्हापासून मागच्या 15 वर्षाचा आढावा घ्या आणि बघा की आपल्या समाजामध्ये काय प्रॉब्लेम चालले. तुम्हाला दिसेल 15 वर्षामध्ये खरं बोलणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढलं का घटलं? माझं मत आहे घटलं. प्रामाणिक माणसांचं प्रमाण वाढलं का घटलं? माझं मत आहे घटलं. फसवणूक प्रमाण करणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढलं का घटलं? माझं मत आहे घटलं. व्यसनाधीन लोकांचं प्रमाण वाढलं का घटलं? वाढलं. ह्या गोष्टी आम्हाला फार महत्वाच्या आहेत. देर इज अ कन्सेप्ट कॉल ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. आपल्या जेवढे योजना तयार होतात, राष्ट्राच्या असो, राज्याच्या असो, जिल्ह्याच्या असो, याचा केंद्रबिंदू असतो माणूस. तर मानव विकास निर्देशांक जागतिक पातळीवर ठरवून दिलेले आहेत. मी या मानवी विकास निर्देशांकांमध्ये शिक्षण आहे, आरोग्य आहे, स्वच्छता आहे, दरडोई उत्पन्न आहे, या सगळ्या गोष्टींचा समावेश या इंडिकेटरवर ठरवलं जातं. कोणता देश प्रगत आहे, कोणता देश अप्रगत आहे, कोणता देश प्रगतीच्या पथावर आहे, हे सगळं ठरवण्यासाठी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स महत्वाचे आहेत. आणि माझ्या दृष्टिकोनातून हा महत्वाचा मुद्दा आहे. माझ्या देशामध्ये खऱ्या बोलणाऱ्या लोकांचं प्रमाण किती आहे, माझ्या गावामध्ये खरं बोलणाऱ्या लोकांचं प्रमाण किती आहे, प्रामाणिक लोकांचं प्रमाण किती आहे, याच्यावर आमच्या सगळ्या योजना अवलंबून आहेत, याच्यावर सगळा विकास अवलंबून आहे, याच्यावर सगळ्यांची वाटचाल अवलंबून आहे. त्याचा विचार आम्ही केला पाहिजे आणि तो करणं हे माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. सहकार क्षेत्रामध्ये संधी खूप आहेत, मोहिते साहेब तुम्हाला सांगतील संधी काय बँकिंग क्षेत्रातल्या आणि या सगळ्या व्यवस्थेमधल्या. खरं तर सहकार हा सुद्धा एक महत्वाचा घटक या महाराष्ट्र राज्याने पाहिला. 100 वर्षापेक्षा जास्त कालावधीची वाटचाल असलेला हा विषय आहे, ज्याच्याबद्दलच्या खूप चांगल्या गोष्टी या राज्यामध्ये, राष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत. 100 वर्षापूर्वी याचा पाया खरं तर सुरू केला ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये आणि त्या कालावधीमध्ये सहकारी कन्सेप्ट सुरुवातीला आली आणि त्यानंतर मग सहकारी साखर कारखाने, दूध संस्था, सूत गिरण्या, बँका, अशा विविध अंगाने याचा विकास होत गेला आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही जी संस्था आहेत ही विकासाची केंद्र बनली. मग तो साखर कारखाना असेल तर त्या साखर कारखान्याच्या क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती झाली, मोठ्या प्रमाणामध्ये तिथं आरोग्य सुविधा आल्या, दळणवळणाच्या सुविधा आल्या, शिक्षणाच्या सुविधा आल्या आणि त्या ठिकाणी ही विकास केंद्र बनत गेली. तुम्ही ज्या ठिकाणी हे शुगर फॅक्टरीज राज्यामध्ये झाल्या त्या ठिकाणचं वातावरण बघा, त्या ठिकाणच्या सोयी सुविधा बघा, तिथलं उत्पन्नाची झालेली वाढ बघा. दूध संघ निर्माण झाले, दुधाचा पैसा हा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाल्यामुळं ग्रामीण अर्थव्यवस्थेला, कौटुंबिक अर्थव्यवस्थेला एक मोठी चालना मिळणारी ही गोष्ट सहकाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण झाली. बँकिंग क्षेत्राच्या माध्यमातून उत्तम प्रकारचं क्रेडिट फॅसिलिटी, कर्जाची सुविधा, गरजेच्या वेळेला पैसे मिळण्याची सुविधा, सावकारी पाशातून मुक्तता, अशा खूप गोष्टी घडल्या ज्यामुळे आपल्याला या सहकार क्षेत्राची वाटचालीमध्ये खूप दैदिप्यमान अशा गोष्टी घडलेल्या दिसतात. आणि त्या पद्धतीने आपल्या जे धुरीण होते, वैकुंठभाई मेहता असो, धनंजयराव गाडगीळ असो, विठ्ठलराव विखे पाटील असो, यशवंतराव चव्हाण असो, वसंतदादा पाटील असो, असे अनेक विभूती. खरं तर ही मी खूप कमी नावं घेतली. असे आता बारदे साहेबांचे आजोबा असतील, बाळासाहेब बारदे, अनेक नावं सांगता येतील की ज्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या व्यवस्थेमध्ये योगदान देण्याचा प्रयत्न केलाय सहकाराच्या माध्यमातून. कारण या सगळ्या धोरणांना असं वाटत होतं की लोकांच्या व्यवस्थेमधून लोकशाही प्रणाली निर्माण झालेली आहे, तर त्यांच्याच व्यवस्थेमधून त्यांची अर्थव्यवस्था बळकट व्हावी, त्यांच्या अर्थार्जनाचे चांगले मार्ग निर्माण व्हावेत आणि ती व्यवस्था चांगल्या पद्धतीने टिकावी म्हणून राज्यामध्ये, विशेषतः ग्रामीण भागामध्ये त्रिस्तरीय व्यवस्था निर्माण झाली. राज्य स्तरावर राज्य सहकारी बँक अस्तित्वात आली, जिल्हा स्तरावर जिल्हा सहकारी मध्यवर्ती सहकारी बँका अस्तित्वात आल्या आणि ग्राम स्तरावर विविध कार्यकारी सोसायटी अस्तित्वात आल्या आणि त्या सगळ्या माध्यमातून आपण कृषी अर्थव्यवस्थेला, शहरी अर्थव्यवस्थेला, रोजगाराला, ग्रामीण आणि शहरी अर्थव्यवस्थेतल्या माध्यमातून त्या ठिकाणी समृद्धता आणण्याचा प्रयत्न केला. इथं संधी म्हणाल तर प्रचंड आहेत, संधीला कमी नाही. प्रश्न आहे संधीचा नाही आता खरा प्रश्न आहे तो आपण या संधी वापरण्यासाठी जे जनमत तयार करायचं
याची व्यवस्था तयार करायची, ही लोक असायला पाहिजे, ते आपल्याला महत्वाचं आहे. कारण ही लोकांसाठी उभी केलेली व्यवस्था आहे आणि लोकांसाठी उभी केलेल्या व्यवस्थेमधून आपल्याला चांगल्या प्रकारचं जेव्हा वातावरण निर्माण करायचंय त्यावेळेला त्या लोकांचे स्वभाव, विचार आणि आचार हे खूप महत्वाचे आहेत. अर्थात हे फक्त सहकार क्षेत्रालाच लागू आहे असं मी म्हणणार नाही, सगळ्या क्षेत्राला लागू आहे. पण मी त्यासाठी सहकार क्षेत्राचा उल्लेख केला म्हणून मी थोडस वाटचालीबद्दल बोललो. याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आज कामाला वेगळ्या पद्धतीचे स्कोप आहेत. म्हणजे अकाउंटन्सीमध्ये काम करणाऱ्या, सीए म्हणून काम करणाऱ्या माणसांना मोठ्या प्रमाणात स्कोप आहे. तुमच्या कॉमर्स ग्रॅज्युएट्सना प्रचंड प्रमाणात स्कोप आहे. इंजिनियर्सना मोठ्या प्रमाणात स्कोप आहे. सगळ्या प्रकारच्या लोकांना या सगळ्या सहकारी व्यवस्थेमध्ये प्रचंड प्रमाणात स्कोप आहे. पण मला फक्त काम होणं आणि त्याला स्कोप असणं एवढंच मला महत्व मी मानत नाही. मी असं मानतो की या सगळ्या व्यवस्थेमध्ये काम करणारी माणसं प्रामाणिक असणं, त्यांची सद्वर्तनी असणं, त्यांना आपण काहीतरी या व्यवस्थेसाठी करतोय, लोकांसाठी करतोय, देशासाठी करतोय ही जाणीव असणं, फसवणूक अजिबात न करणं, निर्व्यसनी असणं, हे मला जास्त महत्वाचं वाटतं. ते जर असेल तर तो कोणत्याही क्षेत्रात असो, उद्योग असो, व्यापार असो, व्यवसाय असो, शेती असो, बँकिंग असो, वैद्यकीय व्यवसाय असो, इंजिनिअरिंग असो, कुठलंही क्षेत्र असो, शिक्षक असो, कुठल्याही क्षेत्रात माणूस असो, तो माणूस म्हणून जर चांगला पाहिजे असेल तर मला हे सगळ्यात महत्वाचं वाटतं. आणि त्यासाठी मी जे वासलेकरांच्या पुस्तकाचा लेखाचा उल्लेख करण्याचा, शिक्षण हे उल्लेख करण्याचा हेतू खरं तो होता की आपल्याला ही व्यवस्था शिक्षणाच्या माध्यमातून निर्माण करत असताना आम्ही याचा विचार केला पाहिजे. मी एक नगरमध्ये असतानाच एका माणसाकडून एक घडलेली घटना ऐकली होती, जी मला या ठिकाणी तुम्हाला पण सांगावीशी वाटते. कारण छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण मला असं वाटतं की आपलं उद्बोधन करतात, आपण त्यातून काहीतरी शिकतो आणि पुढच्या आयुष्यामध्ये ते आपण पाळण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतो, किंबहुना करावा असं मला वाटतं. छोटी गोष्ट आहे. ते हे गृहस्थ जे आहेत हे 2000 साली लंडनला गेले होते. तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्या ठिकाणी व्याख्यान द्यायला गेले होते. तर त्या ठिकाणी सकाळी ते उठून रस्त्याने चालले होते. तर रस्त्याने चालताना त्यांना असं दिसलं की पेपर विक्रीचा एक स्टॉल आहे. आता पेपर विक्रीच्या स्टॉलवर त्यांना एक आश्चर्याची गोष्ट अशी दिसली की पेपर विक्री करणारी कोणी महिला किंवा पुरुष त्या ठिकाणी नव्हता. तिथं पेपर ठेवले होते, त्याच्या बाजूला एक वाटी ठेवली होती आणि कुणीही त्या रस्त्याने जाणारा जर माणूस असेल तर तो माणूस पेपर बघायचा, त्याला जर घ्यायचा असेल तर त्याची किंमत बघायचा, तेवढे पैसे वाटीत टाकायचं आणि पुढे निघून जायचं. असा एकही माणूस, ते मला म्हणाले की असं नव्हता मी बघितला, की ज्यांनी पेपर घेतला, काकीत मारला आणि पैसे न टाकता निघून गेला. खर तर मला आपण ही व्हिज्युअलाइज करूया, भारतामधल्या एखाद्या शहरातल्या एखाद्या चौकामधल्या आप्पा बळवंत चौकामध्ये आपण हे ठेवलेलं आहे टेबल. काय होईल त्या टेबलचं, काय होईल त्या पेपरचं, काय होईल त्या वाटीचं, थोडं इमॅजिन करूया. मला वाईट वाटतं या गोष्टीचं की आमच्याकडे हे काही राहणार नाही. मग प्रामाणिक माणसं ज्या देशामध्ये अशी असतील तो देश पुढे जाईलच ना. कारण मला असं वाटतं की प्रामाणिकपणा हा बेस आहे. तुम्ही सरकारी नोकरीमध्ये काम करता, उद्योग व्यवसाय करता किंवा काही आणखीन कुठल्या क्षेत्रामध्ये आहे आणि तुमच्यामध्ये जर प्रामाणिकपणा नसेल तर तुमचं योगदान काय? तुम्ही पगार घेणं आणि त्या ठिकाणी काही न योगदान देणं, यासाठी जर तुमचा जन्म असेल आणि यासाठी जर तुम्ही असाल तर काय उपयोग आहे त्या पसायदानातल्या वाक्याचा? दुरीत आपण जे म्हणतोय, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूतान परस्परे पडो मैत्री जीवांची. खर तर किती मोठे विचार आमच्या संतांनी, आमच्या साधूंनी, आमच्या सगळ्या वाङ्मयांनी भारतीय संस्कृतीने दिलेत. याचा सुद्धा आम्ही विचार केला पाहिजे. तुम्ही कोणत्या क्षेत्रात, तुम्ही स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाला उत्तम, पण तिथं गेला तरी काय पाळलं पाहिजे हे महत्वाचं आहे. किंवा स्पर्धा परीक्षा नाही गेली, प्लॅन बी मध्ये गेला, तिथे गेला तरी तुम्ही काय पाळणं हे महत्वाचं आहे. त्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. मी आमच्या सगळ्या जिथं जिथं मी काम केलं तिथं प्रत्येक ठिकाणी, मग जिल्हा परिषद असो, जिल्हाधिकारी कार्यालय असो, आमचं नोंदणी महानिरीक्षक असो किंवा आता सहकारमध्ये, मी त्या त्या ठिकाणी जाऊन आमच्या सगळ्या व्यवस्थेमधल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचा, किंबहुना हे सांगण्याचा प्रयत्न केलाय की तुम्ही जे करताय त्याचा खूप मोठा परिणाम आपल्या सगळ्या व्यवस्थेवर होत असतो, आपल्या सगळ्या विश्वासार्हतेवर होत असतो, आपल्या सगळ्या एकंदर लोकांच्या आपल्याबद्दलच्या भावनांच्या बद्दल होत असतो. त्यामुळे त्याचा विचार करा. मी सगळ्यांना सांगायचो, आज या निमित्ताने तुम्हालाही सांगेन, कर्माचा सिद्धांत नावाचं एक छोटं पुस्तक आहे, जरूर वाचा. ते पुस्तक फार महत्वाचं मला एवढ्यासाठी आहे
गुजरात मधल्या एका रिटायर्ड डेप्टी कलेक्टरने लिहिलेलं पुस्तक आहे. मला वाटतं ते भारतामधल्या 6-7 भाषांमध्ये भाषांतरित झालेलं आहे. अतिशय छोटं पुस्तक आहे. मर्म एवढंच आहे, जशी कर्म तशी फळं, सत्कर्माने सौख्य पाविजे, दुष्कर्माने दुःख. हा मुद्दा त्यांनी महत्वाचा त्या ठिकाणी मांडलाय. माझं सततचं मत आहे, आम्ही विचार केला पाहिजे. मी प्रत्येक गोष्ट जी करेन ती कर्म माझी चांगली का वाईट हे मीच विचार केला पाहिजे. मीच त्याचं अवलोकन केलं पाहिजे, मीच त्याचं पुनर्विलोकन केलं पाहिजे आणि मीच ठरवलं पाहिजे योग्य काय. रस्त्याने जात असताना मी जर कचरा टाकतोय तर त्या कचऱ्यामधून कुणाला तरी तो केळीच्या पानावर पाय केळीचं समजा साल टाकलं तर घसरून कुणी पडेल किंवा त्या ठिकाणी दुर्गंधी निर्माण होईल, रोगराई निर्माण होईल, अस्वच्छता निर्माण होईल, त्या ठिकाणाचं सौंदर्य बिघडेल. हे सगळे विचार मी केले पाहिजेत. हे जर नाही केलं ना तर उपयोग नाही. मी नगरमध्ये असताना तिथे एक हमामखाना नावाचा एक प्रकार मी बघितला. ते हमामखाना म्हणजे निजामाच्या काळामध्ये जे स्नानगृह आहेत त्याला ते हमामखाना म्हणतात. त्या ठिकाणी अतिशय एक स्त्रियांचा हमामखाना एक तिथे इमारत आहे. तिथं स्त्रियांचे केस वाळवावेत म्हणून एक वेगळी व्यवस्थापन आहे. अतिशय अद्भुत सगळ्या व्यवस्था आहेत. पण आमच्या सगळ्या तिथल्या बाजूच्या स्थानिकांनी आणि घाण करून सगळं बिघडून टाकलंय. म्हणजे आमच्याकडे असलेला सांस्कृतिक ठेवा, आमच्याकडे असलेला ऐतिहासिक ठेवा हा सुद्धा जतन करण्यासाठी आपण किती आपल्या कृतीतून मदत करतो की बिघडवतो याचा विचार करण्याचा हा मुद्दा आहे. त्यामुळं क्षेत्र कोणतं हे मला महत्वाचं नाहीये. ज्या क्षेत्रात आम्ही आहोत त्या क्षेत्रामध्ये आमचं योगदान कसं आहे, ते प्रामाणिकपणाचं आहे का, ते मनापासून आहे का, ते आस्थेचं आहे का, ते आत्मीयतेचं आहे का, हे मला जास्त महत्वाचं आहे. आपण गणेश उत्सवाच्या निमित्ताने गणरायांचं स्मरण करतो, उत्सव करतो, तर त्यांच्याकडले कुठले गुण आम्ही आत्मसात केले आयुष्यामध्ये आणि त्याचं आयुष्यभर पालन केलं हे मला महत्वाचं आहे. सेवा मित्रमंडळाचा कार्यकर्ता जरी दिल्लीत भेटला आणि तो जर मला असं दिसलं की हा सगळ्यात प्रामाणिक माणूस आहे, हा अतिशय सत्यवादी माणूस आहे, तर त्याचा मला जास्त आनंद आहे. कारण तो सेवा मित्रमंडळाचा खऱ्या अर्थानं प्रेरक आणि प्रसारक आहे चांगल्या विचारांचा, जो मला महत्वाचा वाटतो. त्यामुळं क्षेत्र कोणतंही महत्वाचं नाही, आमची ओळख महत्वाची, आमची विश्वासार्हता महत्वाची. बँकिंग क्षेत्रामध्ये काम करताना, सहकार क्षेत्रामध्ये काम करताना हे फार महत्वाचं आहे. मला ती सहकार संस्था जर चालवायची असेल, पुढच्या काळात तिला वृद्धिंगत करायचं असेल, तर माझा बेस तो आहे. मी खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे माझी व्यावसायिकता जपून काम करणं, समदृष्टीने काम बघणं हे फार महत्वाचं आहे. शांती ब्रह्म नावाचं एकनाथ महाराजांच्या चरित्राचं पुस्तक आहे. जरूर तुम्हाला कधी जमलं तर वाचा. याच्यामध्ये समदृष्टी काय असावी याच्याबद्दल खूप चांगलं विवेचन आहे. त्यामुळे तुम्ही ते बघू शकता. माझा मुद्दा असा आहे की चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये करण्यासाठी आपण आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी शिकतो, जे जे अनुभव घेतो, ज्या व्यवस्थेतून आपण पुढे जातो, तिथं आपण हा विचार करून जर पुढे जायचं ठरवलं की आपण चांगलंच काम करू, माझं काम हे अत्यंत प्रामाणिकपणाचं असेल, निष्ठेचं असेल, माझ्या हातून काही देशसेवा, मानव सेवा घडणार आहे या भावनेतून असेल, तर ते मला जास्त महत्वाचं वाटतं. आणि मग हे जर केलं ना तर सगळी क्षेत्र आपली वृद्धिंगत होतील आणि तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात काम कराल ती क्षेत्र एक्सेलच करतील. खरं तर आपल्याला प्रत्येकाला वाटतो की आपला देश खूप समृद्ध असावा, त्याची मान उंच असावी, सगळ्या क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्र असो, सांस्कृतिक असो, आणखीन सगळ्या. तर त्या जर तुम्हाला करायचं असेल तर प्रत्येकाचं योगदान महत्वाचं आहे. अनेकदा असं वाटत असतं माणसांना, मी एकट्याने काय चांगलं वागून काय करायचंय, मी एकटाच खरा वागलो, मी एकटाच प्रामाणिक वागलो म्हणून काय होणार आहे, असं म्हणून चालत नाही. कारण थेंबे थेंबे तळे साचे अशी म्हणच आहे. त्याच्याबद्दल मी एक तुम्हाला आपल्या पंतप्रधानांनी सांगितलेली एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जी मला असं वाटतं की खूप महत्वाची आहे. छोटी गोष्ट आहे, पण उद्बोधन करणारी असणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या आपण विचारात घेतल्या पाहिजेत असं मला वाटतं. एक मुलगा समुद्राच्या काठाने चाललेला असतो. समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लाटा येत असतात आणि त्या किनाऱ्यावर येऊन आदळत असतात. त्या समुद्रातल्या ज्या लाटा असतात त्या लाटांबरोबर हजारो मासे त्या समुद्राच्या त्या किनाऱ्यावरून पडत असतात. पाणी निथळून जातं आणि मासे मात्र पाणी निथळून गेल्यामुळे पाण्यापासून तडफडतात. हा जाणारा मुलगा जो आहे 8-10 वर्षाचा, तो त्या ठिकाणी हे बघतो
त्याच्या मनामध्ये करुणा उत्पन्न होते आणि तो तिथले मुठभर मासे उचलतो आणि परत समुद्राच्या पाण्यात नेऊन टाकतो. माझ्यासारखा जाणारा माणूस हे बघतो आणि त्या मुलाला म्हणतो, अरे काय करतोय? हे मासे उचलून टाकल्यामुळे तुझ्या जीवनात काय फरक पडणार आहे, माझ्या जीवनात काय फरक पडणार आहे, आपल्या जीवनात काय फरक पडणार आहे? तो मुलगा जे उत्तर देतो ते फार उद्बोधक आहे. तो मुलगा म्हणतो, काका बरोबर आहे तुमचं. मी हे मुठभर मासे तिकडे नेऊन टाकल्यामुळं तुमच्या जीवनात काय नाही फरक पडणार, माझ्याही जीवनात काय नाही फरक पडणार, पण त्या माश्यांच्या जीवनात फरक पडणार आहे, कारण मी त्यांना जीवदान दिलंय. आपल्या गीतेमधला निष्काम कर्मयोग हाच आहे. कुठलीही अपेक्षा न धरता आपण जर काम करायचं ठरवलं तर ते खऱ्या अर्थानं योगदान आहे. ते खऱ्या अर्थानं निष्काम कर्मयोग आहे. तो आपल्यासाठी महत्वाचा आहे. स्वामी विवेकानंदांनी जे भक्तियोग, कर्मयोग हे जे सगळे मुद्दे आपल्या पुढे मांडले, आमच्या युवकांना प्रेरित करताना सांगितलं, त्यावेळची भाषणं त्यांची फार ऐकण्यासारखी आणि वाचण्यासारखी आहेत. जरूर ऐका. यातून आम्हाला खूप गोष्टी कळतात की आपला देश घडवत असताना आपण काय केलं पाहिजे. स्पर्धा परीक्षेमध्ये काम करताना नुसतं स्पर्धा परीक्षा पास होणं मला महत्वाचं नाहीये. पुढे जाऊन तो काय करणार ते महत्वाचं आहे. पुढे जाऊन जर तो माणूस म्हणून काम करणार असेल तर तो अधिकारी झाला तर तो देशाचा असेट आहे. नाहीतर तो काय लायबिलिटी आहे, उपयोग नाही. जर तो पुढे जाऊन मोठा उद्योजक झाला आणि तो फसवत असेल, त्रास देत असेल, लोकांना लुबाडत असेल, काय उपयोग नाही. तो बँकेचा चेअरमन झाला आणि तो लुबाडत असेल लोकांना, काय उपयोग नाही. काय कारखान्याचा चेअरमन झाला आणि तो त्रास देतोय, मुंड्या मुरगाळतोय, उपयोग नाही. आम्हाला हे महत्वाचं आहे. आणि दुर्दैवाने मी तुम्हाला जे 4 प्रश्न जे सांगितले मगाशी ते त्यासाठी होते. मी अनेक गोष्टी पाहिल्या. आज खरं तर काय वाईट वाटतं. मी आता नगरमध्ये काम करताना पाहिलं, 1000 केसेस नुसते आमच्या रस्त्याचे चालले होते. वर्षानुवर्षे ते रस्ते वहिवाटीत होते. लोक त्या वहिवाटीत जात होते. एका अडदांड माणसाने एक दिवस रस्ता अडवला आणि सांगितलं, ही जमीन माझी आहे, नांगरून टाकली आणि त्या लोकांचे रस्ते जाणे येण्याचं, माल वाहतूक करण्याचं सगळं अडवून टाकलं. हायकोर्टापर्यंत, सुप्रीम कोर्टापर्यंत केसेस चालू राहिल्या. वाईट वाटलं मला. अरे तुला मिळालं काय आयुष्यामध्ये? त्याचा रस्ता अडवून, त्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करून, त्याच्या जीवनातला आनंद हिरावून घेऊन तू काय मिळवलं? हे काय तू गुंठाभर जमीन तुझ्या ह्याच्यामध्ये समावर केली, काय वर घेऊन जायचं का? करायचं काय? हा विचार आमच्या मनामध्ये त्यावेळेला न येणं हे अमानवी आहे असं माझं मत आहे. हे अमानवी पण आमचं जाणं फार महत्वाचं आहे. ते जर नाही गेलं ना तर मला असं वाटतं की तुम्ही कुठल्या पदावर गेला, तुम्ही कुठं काम करता, कशावर करता, मला काय महत्वाचं नाही. तुम्ही माणूस आहात का? माणसाने माणसाशी माणसासम वागणे अतिशय सोपा मुद्दा आहे. आमच्या संस्कृतीत हे दिलं हो, पण आम्ही ते केलं का हा महत्वाचा मुद्दा आहे. तो जर नाही करू शकलो तर जीवन व्यर्थ आहे. हा जन्माला आला, भूमीला भार झाला आणि आयुष्यभर त्रास देऊन गेला लोकांना, अशी प्रतिमा राहते. आणि याचं मला फार वाईट वाटतं. लोक याचा विचार, त्याचं जेव्हा जीवन प्रवास चालू असतो, धडधाकट असतो, त्याचं शरीर, मन, बुद्धी काम देत असते, तेव्हा तो विचार करत नाही या गोष्टीचा. आणि या गोष्टीचा जर विचार त्यांनी नाही केला तर आपण किती लोकांना त्रास देतो, किती लोकांचे तळतळाट घेतो याचा विचार करत नाही. मी आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा सतत हा मुद्दा सांगतो की लक्षात ठेवा, आपण एखादं दुष्कृत्य करतो, एखाद्या माणसाला त्रास देतो, एखाद्या माणसाला त्याचं होणारं काम करत नाही, असं जर करत असू तर आपण तळतळाट कमवतो. आपल्याला काय कमवायचं? तळतळाट कमवायचे, शाप कमवायचे का वरदान घ्यायचं? चांगल्या भावना घ्यायच्या, चांगल्या वेव्ज घ्यायच्या, काय घ्यायचं? तर प्रत्येक कृतीमधून हा विचार केला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या कृतीमधून तुम्हाला लोकांना काही देणं शक्य असतं. आम्ही परवाच एक कार्यक्रम केला. मी अनेक ठिकाणी सांगतो की हे अवयवदान हा एक महत्वाचा मुद्दा आहे. मी लोकांना सांगत असतो. माझं स्वतःचा अवयवदानाचा संकल्प मी 2016 साली केला. सांगितलं हे जीवन आहे, तुझं शरीर आहे, ते संपल्यानंतर कुणाच्या तरी कामाला ते येत असेल, तुझा डोळा कुणाला तरी कामाला येत असेल, तुझी त्वचा येत असेल, तुझी हाडं येत असतील, तर हे खऱ्या अर्थानं काहीतरी देणं आहे. म्हणून जिवंतपणी, जागेपणी संकल्प करून आपण काही गोष्टी सामाजिक योगदान म्हणून, रक्तदान असेल, देहदान असेल, ज्या ज्या गोष्टी आपल्याला करणं शक्य आहे त्या करत राहिल्या पाहिजेत आणि तो विषय आपला लोकांच्या मध्ये गेला पाहिजे. मला नेहमी असं वाटतं की प्रामाणिक आणि एक सत्यवादी अशा प्रकारचं जीवन जर आपण जगत गेलो
तर खऱ्या अर्थानं देश घडतो, देशातली माणसं घडतात. कारण ज्या ज्या देशांमध्ये हे घडतं ना, तिथं फार वेगळे आपल्याला परिणाम बघायला मिळतात. आपल्या शेजारी भूतान नावाचा देश आहे, तुम्ही ऐकलं असेल नाव. या भूतानची लोकसंख्या आहे 7.5 लाख. कदाचित आपल्या एखाद्या शहराची सुद्धा लोकसंख्या याच्यापेक्षा, अनेक शहरांची लोकसंख्या आपली याच्यापेक्षा जास्त आहे. या भूतानमध्ये अशी अवस्था होती 1971 सालापर्यंत, त्यांच्याकडं शिक्षणासाठी सुविधा नव्हत्या. त्यांचे राजे किंवा मुलं, सरदार जे आहेत, त्यांची मुलं दार्जिलिंग किंवा लंडन किंवा अशा ठिकाणी ते पाठवत होते. नंतर त्यांनी पाठ्यपुस्तक आणि शिक्षक भारतातून घेऊन शिक्षण सुरू केलं. आजच्या मितीला तुम्ही त्यांच्या शिक्षणाचा जर विचार केला, इंटरनॅशनली दे आर ऍट पार विथ दी स्वीडन एज्युकेशन, जे जगामध्ये सगळ्यात चांगलं एज्युकेशन मधलं जातं. एवढी प्रगती त्यांनी केली. त्याचं कारण असं होतं की इथं असं मला त्यांनी सांगितलं की शिक्षकांचा पगार इंजिनियर डॉक्टरपेक्षा जास्त आहे. शिक्षकांना खूप मोठ्या प्रमाणात सन्मान दिला जातो. का तर हे शिक्षक हे समाजाच्या आणि नागरिकांच्या जडणघडणीचं काम करतात. मी आता शिक्षकी पेशा म्हणून सांगत नाही, मी हा वृत्ती आणि काय करू शकतो एखादा देश याचं उदाहरण सांगतोय. या देशाबद्दल सांगणं खूप इंटरेस्टिंग आहे. त्याचे पुस्तक मी वाचल्यानंतर तर मला खूपच असं वाटलं की असे पण देश असू शकतात, असे पण लोक असू शकतात. आम्ही असं का नाही? शेवटी हा विचार करणं आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. मी जास्त वेळ बोलायला लागलो तर मला थांबवा, कारण मला वेळेचं माहित नाही किती वेळ लागणार आहे. त्या अनुषंगाने तुम्ही मला सांगू शकता. खरं सांगू कारण का माझ्याकडे कवडे सर? उदाहरणं बरीच आहेत. नाही कवडे सर, मला म्हणजे तुम्हाला मी खरं सांगू का, म्हणजे मला फक्त भीती एवढीच आहे की आपण प्रवासात आहात आणि आपण प्रवासात असून सुद्धा आमचं मार्गदर्शन करत आहात. मला फक्त एवढीच भीती आहे की त्या नेटवर्क मध्ये ज्ञानार्जन चालू असताना ते नेटवर्क जर कुठे डिस्कनेक्ट झालं तर ज्ञानार्जनाचा आमचा तोटा होऊ नये, म्हणून मी मला वाटतं प्रश्नांच्या ह्याच्यात, म्हणजे प्रश्नाच्या ह्याच्यात जरी समजा आपला प्रश्न अनुत्तरित राहिला तरी तो पुन्हा विचारू शकतो. पण हे विचार आम्हाला नक्कीच ऐकायला आवडतील. आणि खूप सुंदर आपण खरं तर आजचं सगळ्या या कार्यक्रमाचं विवेचन आपण केलं. आणि खऱ्या अर्थाने देशाची गरज, कारण देशाचा नागरिक पहिल्यांदा जबाबदार नागरिक बनण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची वैयक्तिक असते. हे प्रत्येकाने समजून घ्यावं. तुम्ही स्पर्धा परीक्षा करत असाल, तुम्ही खासगी क्षेत्रामध्ये असाल, तुम्ही बँकिंग क्षेत्रामध्ये असाल, तुम्ही कुठेही असाल जगात, तुम्ही त्या देशाचा एक उत्तम नागरिक असणं हे जास्त महत्वाचं आहे. हा एक खूप अमूल्य विचार खरं तर आपण पुन्हा एकदा त्याच्यावरती एन्डॉर्समेंट ज्याला आपण म्हणतो की तो रिएटरेट आपण केलात मुद्दा. आणि तो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक तरुणाच्या नव्हे तर जे कोणी आपले प्रेक्षक हा कार्यक्रम बघतायत किंवा बघणार आहेत त्या प्रत्येकाच्या मनावरती हा मुद्दा नक्की ठसा उमटवेल. सर, आपण बोलता बोलता एक महत्वाच्या विषयाला आपण स्पर्श करून गेलात की शिक्षक म्हणजे ज्ञानार्जन आणि एक उत्तम नागरिक. जसं एक उत्तम नागरिक होण्याची जबाबदारी त्या व्यक्तीची असते, त्याच्या पालकांची असते, तशीच त्याच्या शिक्षकांची असते. तर या सगळ्या प्रवासामध्ये आपण अजूनही आपण जे काही सांगितलं की ज्ञानार्जन होणं जास्त गरजेचं आहे, शिकत राहणं जास्त गरजेचं आहे. स्पर्धा परीक्षेत परीक्षेची तयारी करत असताना या अभ्यासा व्यतिरिक्त असं अजून कुठले कुठले म्हणजे विषय आहेत की ज्याच्याबद्दल आपण त्याबद्दलचं ज्ञान घेत राहावं? मला असं वाटतं की ज्ञानाची क्षेत्र तर फार मोठी आहेत. आजचा सगळ्यात मोठा एक गंभीर प्रश्न ज्ञानार्जनामध्ये मला अडथळा म्हणूया थोडा वेळ, तो असा दिसतो की खरं तर इंटरनेटच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात एक मोठं ज्ञानाचं भांडार उघडं केलेलं आहे. आज गुगल केलं की तुम्हाला प्रत्येक गोष्टीमधली माहिती इत्थंभूत मिळण्याची सोय उपलब्ध आहे. पण या प्रवासामध्ये मला असं वाटतं की वाचनाची खूप संख्या कमी होत चालली, वाचन खूप कमी होत चाललं आणि त्या माध्यमातून आपल्याकडे जे ठेवा आहे ज्ञानाचा तो खूप कमी होताना मला दिसतो. नंबर 1. नंबर 2, मला असं दिसतं, माझं नेहमी मत असतं की तुम्ही नुसतं वाचू नका, तुम्ही वाचेल ते सांगा आणि प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करा. हे पण तितकंच महत्वाचं आहे. ठीक आहे, तुम्ही व्हॉट्सअप पोस्ट वाचा, आणखीन काही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून वाचा, पुस्तकं वाचा, जे वाचणं शक्य आहे ते वाचा. पण क्षेत्र अनेक आहेत. तुम्हाला ज्या विषयामध्ये तुम्ही आता ग्रॅज्युएशन केलं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल,
त्या विषयातली आणखीन काय माहिती आपल्याला घेता येईल ते बघा, आणि त्या माहितीचा आपल्याला वापर करण्यासाठी काय करता येईल याच्या संबंधी विचार करून तो आपल्याला कसा अंमलात आणता येईल याच्यावर आपण लक्ष देणं हे मला वाटतं फार महत्वाचं आहे. क्षेत्र कोणते असो, खरं तर विषयाला बंधनच नाही. तुम्हाला शेतीची माहिती पाहिजे, पर्यावरणाची माहिती पाहिजे, तुम्हाला अभियांत्रिकी सारख्या एका विषयाची माहिती पाहिजे, वैद्यकीय क्षेत्राचं सुद्धा प्राथमिक ज्ञान पाहिजे, अकाउंटन्सीची माहिती पाहिजे, कम्प्युटरचं ज्ञान पाहिजे, आज त्या क्षेत्राच्या निगडीत असलेल्या बाकी सगळ्या गोष्टींची सुद्धा माहिती पाहिजे. त्यामुळं ज्ञानाची क्षेत्र फार मोठी आहेत, कक्षा खूप आहेत. प्रत्येकाचा इंटरेस्ट वेगळा असू शकतो. म्हणजे मला एखाद्या विषयात समजा मला इतिहास आवडतो म्हणून अनेकांना इतिहास आवडेल असंही नाहीये. त्याला भूगोल आवडेल, कोणाला गणित आवडेल, कोणाला, पण त्या त्या क्षेत्रामध्ये आपण पुढच्या काळामध्ये वाचन वाढवून त्याचा आपण पुढच्या काळात याचाही विचार आपण जर करत गेलो तर त्याचा उपयोग होईल. परवाच माझ्याकडे एक व्यक्ती आली, त्यांनी मला मोडी लिपीची भाषांतर करण्याबद्दलच एक प्रणाली विकसित केल्याचं दाखवलं. मला फार आनंद वाटला की आपला जर मध्ययुगीन साधारण इतिहास बघितला, ज्याच्यामध्ये पेशव्यांच्या काळामध्ये किंवा त्याच्या आधीच्या काळामध्ये महाराजांच्या, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा ही लिपी प्रचलित होती, आणि या लिपीचे आज त्या भाषांतर होत नसल्यामुळं, वाचन आणि त्याच्यातलं काय लिहिलंय हे न कळल्यामुळं त्या त्या वेळचे चांगले विचार सुद्धा आपल्या पुढे येत नाहीत. ते या माध्यमातून पुढे आले. या तरुणाने हा केलेला प्रयत्न आहे की एक वेगळा विषय आपण हाताळायचा आणि तो विस्तारायचा आणि तो लोकांपुढे न्यायचा, त्याचा प्रचार करायचा, म्हणून त्यांनी हे सॉफ्टवेअर तयार केलं आणि लोकांना त्यांनी शिक्षित करण्याचा प्रयत्न केला. असं कुठलंही क्षेत्र आहे, छोटी मोठी सुद्धा क्षेत्र आहेत. माझा जास्त इंटरेस्ट, मी कृषी पदवीधर असल्यामुळे कृषी क्षेत्रात जास्त आहे. कृषी क्षेत्रामध्ये आज आव्हानं खूप आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात करण्याची आपल्याला गरज आहे अशी आहे. आज इंटेन्सिव्ह ऍग्रिकल्चर हा एक मोठा विषय जो आपण करणं फार गरजेचं आहे. कमी क्षेत्रामध्ये उत्तम प्रकारचं उत्पादन काढण्यासाठी पॉली हाऊस, ग्रीन हाऊस, ग्लास हाऊस सारख्या टेक्नॉलॉजी ज्या आज येत आहेत, ज्या जगभर मोठ्या प्रमाणात चालल्यात. इस्रायल सारखा देश त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम करतोय, पाणी वापराबद्दल काम करतोय. खरं तर हे एक मोठं क्षेत्र आहे. पाण्याचा वापर, जलसंवर्धन आणि त्याच्याबद्दलची अधिक माहिती घेणं, अधिक वाचन करणं, लोकांना सांगणं, हे आपल्या देशाच्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आज आपलं जलसिंचनाखाली महाराष्ट्राचा विचार केला तर 20% क्षेत्र सुद्धा आज सिंचनाखाली नाही. खरं तर ही फार मोठी गोष्ट आहे की ज्याला आपल्याला आव्हान म्हणून पुढे न्यावं लागेल. मग सिंचन वाढवणं, प्रवाही सिंचन वाढवणं, ठिबक सिंचन वाढवणं शक्य नसेल तर इन सिटू कन्झर्वेशन ऑफ वॉटर आपण कसं करू शकतो याच्या टेक्नॉलॉजीज आहेत. राळेगण सिंधी, हिवरे बाजार किंवा अन्य अनेक गावं आहेत त्यांनी करून दाखवलेलं आहे. याचा अभ्यास सुद्धा होणं, याच्यामध्ये सुद्धा एक जे शास्त्र आहे त्याचा सुद्धा प्रचार होणं हे गरजेचं आहे. आणि कुणीतरी बीज बनल्याशिवाय ते रोप होत नाही. कुणीतरी हे स्वतःला काढून घ्यावं लागतं या विषयांमध्ये. या हॅलो, माझं एवढंच म्हणणं आहे की काय असेल ते सात्विक विचार ज्यातून निर्माण होतील ते आपण करावं. आपल्या मनाची, विचारांची सात्विकता जपणं हे मला वाटतं खूप महत्वाचं आहे. आणि ती जर आपण नाही जपू शकलो तर चांगले विचार आमच्यामध्ये येणार नाहीत. मला ज्ञान खूप आहे पण मला उपद्रव मूल्य पण तितकंच जास्त आहे. उपयोग नाही त्या ज्ञानाचा. मला उपद्रव मूल्य असेल तर त्याचा उपयोगच नाहीये. पण मला ज्ञान आहे आणि मला चांगल्या पद्धतीने ते वापरण्याची माझी धमक आहे, क्षमता आहे, शक्ती आहे, तर करायला काय हरकत नाही. अनेक लोकांची सुद्धा असंही काही नाहीये की आपल्या देशामध्ये उदाहरणं नाहीत. खरं तर खूप उदाहरणं आहेत. एक डॉक्टर धामणे म्हणून एक गृहस्थ आहेत नगरमध्ये. ते वेड्या महिलांसाठी एक आश्रम म्हणूया किंवा संस्था चालवतात. संस्था तिथे गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की किती आव्हानात्मक काम हा माणूस करतोय, किती अडथळे दूर करून हा माणूस करतोय. पण एका ध्येयाने प्रेरित, त्याला मॅग्रेसेसे अवॉर्ड पण मिळालं. किती ध्येयाने प्रेरित होऊन माणूस करतोय. तर अशी माणसं बघणं, ती वाचणं, त्यांचा अनुभव घेणं, त्यातून प्रेरणा घेणं हे सुद्धा एक शिक्षण आहे असं मला वाटतं, जे आपण आयुष्यामध्ये करत राहायला पाहिजे. जे जितकं आपण करू तितकं आपल्याला त्यातून
नवीन नवीन गोष्टी आणि नवीन नवीन उद्बोधन होतं आणि त्यातून खऱ्या अर्थाने गोष्टी दिसतात आणि हे सगळं करत असताना मी मगाशी चौथा प्रश्न जो विचारला व्यसनांचा, माझी सगळ्यांकडनं अपेक्षा आहे निर्व्यसनी आयुष्य जगणं हे फार महत्वाचं आहे. दुर्दैवानं मी असं बघितलं, आज मोठ्या प्रमाणात तरुण पिढी आज व्यसनांकडे वळते, मद्यपान करते, मांसाहार करते. आज ठिकठिकाणी ढाबे उघडतायत, ढाब्यांवर त्या ठिकाणी मद्यपान लोक करतात आणि वाईट पद्धतीने वागतात. गणेशोत्सवाच्या बाबतीमध्ये सुद्धा लोकांची उदाहरणं आपल्याला बघतात की विविध प्रकारची गाणी म्हणतात, त्या त्या ठिकाणी मद्यपान करून नाच करतात आणि तो कुठल्या प्रकारची सात्विकता आणि कुठल्या प्रकारचे विचार आपण करतो मला अजून कळत नाही. माझं आणखीन एका गोष्टीवर ऑब्जेक्शन आहे, मला माहित नाही ते लोकांना तुम्हाला आवडेल का नाही आवडेल, पण मला मी सांगायचा प्रयत्न करतो कारण मला असं वाटतं की मला जे वाटतं ते मी सांगतो. ते चांगलं का वाईट हे तुम्ही ठरवा, ते करायचं का नाही ते तुम्ही ठरवा. आमच्याकडं अलीकडं हा नववर्ष दिन साजरा करण्याचा एक प्रकार फार मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि नववर्ष दिन साजरा करणं म्हणजे काय हा एक मला जाणून घ्यायची उत्सुकतेचा विषय. हा कुठला आला कन्सेप्ट मला कळलेला नाही. हा काय भारतातला विषय असं नाही, जगातला आपण कुठला घेतला आणि का घेतला मला अजून नाही कळला. पण त्या ठिकाणी त्या दिवशी मोठ्या प्रमाणात मद्यपान करणं, मांसाहार करणं, मोटरसायकलीवरनं इकडे तिकडे फिरणं, ढाब्यावर मोठ्या प्रमाणात जाणं, हा कुठल्या प्रकारचा नववर्ष दिन आहे मला अजून कळलेलं नाही. तुम्हाला जर खरंच काय करायचं असेल ना नववर्ष दिनात, तर मी पार्टिसिपंट्सला आग्रह करेन आणि विनंती करेन की कसा करावा हे तुम्ही जरा विचार करा. आपण घरातले सगळे लोक एकत्र बसूया, त्या दिवशी एक संकल्प करूया की मी उद्यापासून 1 जानेवारी पासून सत्य बोलण्याचा प्रयत्न करेन, आयुष्यामध्ये प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करेन, निर्व्यसनी राहण्याचा प्रयत्न करेन. एकत्र या, बोला, चर्चा करा, एकमेकातले संवाद वाढवा. जेवढे संवाद वाढतील तेवढं एकी वाढेल, तेवढं आपल्याला सामर्थ्य त्या कुटुंबाचं, त्या व्यवस्थेचं वाढवता येईल. ते आपण करूया. गणेश मंडळाच्या माध्यमातून सुद्धा माझी विनंती आहे सगळ्या कार्यकर्त्यांसाठी सुद्धा, खर तर गणेशाच्या विचारांचे प्रचारक आणि प्रसारक आम्ही बनलो पाहिजे आयुष्यामध्ये. ते आम्ही जर ध्येय ठेवून केलं तर खऱ्या अर्थानं सेवा मित्रमंडळाचे कार्यकर्ते म्हणून पुढच्या काळामध्ये आम्हाला लोकांनी ओळखलं आणि सांगितलं. आणि हा प्रामाणिक माणूस ना खरंच तो सेवा मित्रमंडळाचा असला पाहिजे. हा सत्य बोलणारा माणूस ना, निर्व्यसनी माणूस ना, हा सेवा मित्रमंडळ, अशी आमची ओळख निर्माण झाली पाहिजे. ही ओळख निर्माण होणं फार महत्वाचं आहे आणि ती ओळख जर आम्ही निर्माण करू शकलो तर तुमच्यातून, मगाशी मी थेंबे थेंबे तळे साचेचा विचार केला, मुद्दा सांगितला. खरं तर खूप गोष्टी आणि खूप अनुभव लोकांचे मला बघायला मिळतात आणि वाटतात. देशोदेशीचे ज्ञानेश्वर ज्याला म्हणतो, असे खूप लोक आहेत. इकिगाईन नावाचं एक पुस्तक आहे, तुम्ही जरूर वाचा. या पुस्तकामध्ये रहस्य सांगितलेलं आहे. इथे एक प्रांत आहे जपान मधला, तिथल्या लोकांचं सरासरी आयुष्यमान 87 वर्ष आहे आणि तिथं साधारण 1 लाखामध्ये साधारण 25 ते 30 लोक 100 उलटलेले ओलांडलेले असतात, असं आहे. तर या पुस्तकामध्ये या लोकांच्या जीवनाचं रहस्य सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो जरूर वाचा, इतरांना सांगा की काय पद्धतीचं जीवन आहे. 2-3 गोष्टी मी त्यातल्या फक्त सांगेन, मी जास्त तुम्हाला पुस्तक नाही सांगणार, कारण पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे. ते वाचल्यानंतरच तुम्हाला ते खऱ्या अर्थानं त्यातले मुद्दे कळतील. यांचा मुद्दा पहिला आहे की हे साधं जीवन जगतात, साधे कपडे वापरतात, साधा आहार घेतात, चांगल्या पद्धतीचे विचार करतात, चांगल्या पद्धतीचा आचार करतात. त्यांना सोशल लाईफ फार आवडतं. समाजामध्ये ज्या ज्या गोष्टी चांगल्या करता येतील त्या करण्यासाठी तिथं आपल्याला काय ते त्या ठिकाणी प्रयत्न करतात. अशा पद्धतीचा हा एक मुद्दा त्यांचा असतो आणि त्यातून ते विचार करतात आणि त्या माध्यमातून एक आनंददायी असं सहजीवन जगण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्यांच्या जीवनामध्ये त्रास न देता आनंद कसा निर्माण करता येईल याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. म्हणून ते नुसते दीर्घायुष्य असत नाही, ते आनंदी लाईफ जगतात. मला हे महत्वाचं आहे, तुम्ही जगला किती महत्वाचं नाही, कसं जगला, क्वालिटी ऑफ लाईफ काय होतं हे मला महत्वाचं वाटतं. मी दुसऱ्याला त्रास देत जगलो, भावकीची भांडणं आम्ही त्यांच्या आयुष्यभर करत राहिलो, बांधाची केस आमची आयुष्यभर चालू होती, काय उपयोग नाही हो. मी आणि ते आमच्या गृहरचना सोसायट्यांमध्ये सुद्धा मध्यंतरी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो. मी सांगितलं की हे सहजीवन कसं असावं. अरे 25 वर्ष, 30 वर्ष, 50 वर्ष त्या सोसायटीमध्ये राहणार आपण,
आणि एकमेकाची तोंड बघू नये अशा पद्धतीचं आपण जर वर्तन एकमेकांशी करायला लागलो तर आपलं जीवन आनंदी बनणार नाही, दुसऱ्याचंही बनणार नाही. तू दुसऱ्याचा राग करत राहिला आयुष्यभर तर तुझं सुद्धा जीवन बिघडणारच आहे. तू दुसऱ्याला त्रास, कारण गौतम बुद्धाचं वचन आहे, जे द्याल ते येईल माघारी. तुम्ही जर त्या ठिकाणी जे लोकांना वाईट वागून त्यांना जर त्रास देण्याचा प्रयत्न, तुम्हाला त्रास येईल. त्यामुळं आयुष्यामध्ये त्याचा विचार करणं हे मला वाटतं सगळ्या या आमच्या जीवन प्रवासामध्ये खूप महत्वाचं आहे. ते कसं कराल, किती कराल, याच्यावर मला वाटतं खऱ्या अर्थानं जीवनातलं यश अवलंबून आहे. आणि माझं व्यक्तिगत मत आहे, तुम्ही धनाने किती श्रीमंत झाला याच्यापेक्षा मनाने किती श्रीमंत झाला, तुम्ही किती वाटलं लोकांना, तुम्ही किती लोकांना खऱ्या अर्थानं देण्याचा प्रयत्न केला, याचं तुम्हाला समाधान आहे. कारण मी अनेक माणसं बघतो जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर त्यांना अतिशय पश्चाताप होतो अनेक गोष्टींचा, की मी करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी होतो, की भावकीच्या भांडणात अडकलो, मित्रमंडळींना किंवा नातेवाईकांना त्रास देण्याच्या भानगडीत पडलो आणि माझं जीवन खराब करून घेतलं. मी त्यांना सांगायचो, आता तुमची 4 माणसांच्या खांद्यावर जाण्याची तयारी झालेली आहे. आता तुम्ही हा विचार करूनही काही फायदा नाही. कारण तुझं शरीर, बुद्धी, मन जेव्हा चांगलं होतं, धडधाकट होतं, तेव्हा तू विचार केला नाहीस. आता विचार करून काही उपयोग नाही. त्यामुळं माझं या निमित्ताने खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण मी खूप लांबवणार नाही, कारण वेळेचं बंधन आणि भान मी ठेवलं पाहिजे. नाही नाही पुन्हा सर, सांगेल. नाही नक्कीच नक्कीच सर. काय आपण प्रत्येक आपल्या चर्चासत्रांमध्ये आपण स्पर्धा परीक्षांची तयारी प्लॅन बी, स्पर्धा परीक्षांची तयारी प्लॅन बी याच्याबद्दल आपण सातत्याने बोलतच आहोत. पण त्याचबरोबर एक उत्तम नागरिक, एक उत्तम माणूस होणंही जास्त गरजेचं आहे. आणि आपण हेही खूप छान थॉट आम्हा सगळ्यांना सांगितलं की इकिगाई पुस्तकाचा जो उल्लेख आपण केला तर त्याच्यात अजूनही एक असा रेफरन्स आहे आणि तो मी आवर्जून प्रेक्षकांना सांगायला मला नक्की आवडेल की तुम्ही तुमचं आयुष्य हे फक्त सहजीवनातनं आनंद मिळवणंच असं नाही, तर तुम्ही तुमच्या अगदी सोपं उदाहरण त्यांनी दिले की तुम्ही जर सुट्टी घेतली असेल तर ती सुट्टी एन्जॉय करा. म्हणजे ती सुट्टी उपभोगत असताना तुम्ही बॅकएंडला हा विचार करू नका की मी आता इथे नाहीये तर इकडे काय चाललं असेल आणि तिकडे काय चाललं असेल. ज्या परिस्थितीत आहात त्या परिस्थितीचा आनंद घ्या. आणि खरंच सांगतो सर की त्याच इकिगाई तंत्राच्या नुसार खरं तर आजचा आपला विषय हा स्पर्धा परीक्षा आणि प्लॅन बी आहे. पण आपण जे आता विचार मांडले, माझे पूर्ण सगळेचे सगळे प्रश्न बदलले या चर्चेमधनं. आणि मी अर्थात आपल्या मूळ गाभ्याला कुठेही धक्का लावणार नाहीये. सर, आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये म्हणजे प्राधिकरण क्षेत्र असेल किंवा भूसंपादन क्षेत्र असेल किंवा विभागीय आयुक्त म्हणूनही आपण काम केलं. त्याच्यानंतर आपण नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक म्हणूनही काम केलं. भूमी संपादन अधिकारी म्हणून, तसंच निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून आणि कोल्हापूर इथे विविध आस्थापनेमध्ये आपण काम केलं. खरं तर हा मला एक आता जे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे त्यांना कदाचित ही माहिती असेल, पण माझ्यासारखे अनेक असे अनेक जण आहेत की या गोष्टीपासून ते अनभिज्ञ आहेत की प्रशासकीय सेवेमध्ये आमचा समज असा आहे की एक IAS IPS कॅडरचा जो अधिकारी असतो तो एका क्षेत्रातील तो जिल्हाधिकारी, कमिशनर अशा याच्यात असतो. आता आपण ह्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गेला तर या क्षेत्रात गेल्यानंतरची आव्हानं नेमकी काय काय होती? कारण आपण काय म्हणू ज्याला आपण खूप डायनॅमिक असं हे प्रोफाईल आपलं आहे, तर नक्की आव्हानं सुरुवातीच्या काळात काय काय होती आणि कशी मात केली त्याच्यावर? हा खूप चांगला मुद्दा आहे. कारण ही सगळी जी पद तुम्ही सांगितली आणि जी क्षेत्र सांगितली ती खरंच डायनेमिक आहेत आणि त्या त्या क्षेत्रामध्ये वेगळी आव्हानं पण मोठी आहेत. आव्हानं वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, पण बेसिक आव्हान मी पुन्हा तुम्हाला सांगेन की माणसांच्या स्वभावांचं आणि विचारांचं आव्हान फार मोठं आहे. जे नाही बदलू शकलो ना तर मग प्रश्न निर्माण होतात. आपले अनेक तंटे, आता मी भूसंपादन अधिकारी म्हणून काम करताना सुरुवातीला मी बघितलं की भूसंपादनाची आपण नुकसान भरपाई ज्यावेळेला देतो त्यावेळेला त्या भावाभावांमध्ये बहिणी बहिणींमध्ये एवढे तंटे त्या ठिकाणी दिसतात आणि आपल्याला असं वाटतं की अरे हे एका ताटात एका वेळेला जेवलेली माणसं आहेत, पण किती ती भांडतायत आज त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी मग कसं ते होऊ शकतं. म्हणून आम्ही बऱ्याच ठिकाणी हे थोडं काउन्सिलिंग पण करण्याचा प्रयत्न केला त्या लोकांना की तुम्ही असं करू नका. शेवटी तुम्ही आणि तुम्ही एकत्र असणं आणि एकमेकांना पुढे आयुष्यभर सहकार्य करत राहणं
हे केवळ आता मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या संबंधित नाहीये, त्याचा विचार तुम्ही जरूर केला पाहिजे असं मला वाटतं. आता किंवा मी आता जिल्हा परिषदेला सीईओ होतो. जिल्हा परिषदेचे सीईओ एक असं पद आहे की जो बहुतेक अनेक प्रकारच्या क्षेत्रांना त्या ठिकाणी टच करत असतो. म्हणजे शिक्षणाचा संबंध येतो, आरोग्याचा येतो, महिला बाल कल्याणचा येतो, रस्ते दळणवळणाचा येतो, बांधकामाचा येतो, जलसंधारणाचा येतो, समाज कल्याणचा येतो, कृषीचा येतो, अशा अनेक सगळी क्षेत्र हाताळावी लागतात. तर या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्याला असं आव्हान त्या ठिकाणी महत्वाचं असायचं की लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांचं समन्वय चांगल्या पद्धतीने असणं आणि त्या समन्वयातून आपण वाटचाल करणं, जी आपल्याला परिणामकारक अशा पद्धतीची चालू शकते. कारण शेवटी लोकप्रतिनिधी हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे, ज्यांना बरोबर घेऊन आपण जाणं, त्यांच्या सुद्धा काही चांगल्या कल्पनांचा, आयडियांचा विचार करून आपण पुढे जाणं, हे आपल्याला अतिशय महत्वाचं असतं. लोकशाही प्रणालीमध्ये हा मुद्दा फार महत्वाचा असतो. आणि बऱ्याचदा आपल्याला ही आव्हानं असतात. बऱ्याचदा आपल्याला असं वाटत असतं की एखादी योजना आपल्याला राबवायची असेल तर ती योजना राबवत असताना या सगळ्या घटकांचा आपण समन्वय कसा घडवून आणू शकतो आणि तो पुढे कसा नेऊ शकतो. याच्यामध्ये आम्हाला पहिला हा जो समन्वयाचा विषय आहे, त्याच्यामध्ये आम्ही एक असा उपक्रम राबवला. छोटा उपक्रम होता पण महत्वाचा होता. पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यामध्ये समन्वय राहावा यासाठी आम्ही दर आठवड्याला 1 तास एकत्र भेटायचो आणि त्यामध्ये आम्हाला काय वाटतं आणि तुम्हाला काय वाटतं याचं आदान प्रदान विचारांचं व्हायचं. त्यामुळं काय व्हायचं की आमचे विचार त्यांच्यापर्यंत जाणं, त्यांचे विचार आमच्यापर्यंत येणं आणि एक प्रकारची आमच्या व्यवस्थेमध्ये पारदर्शकता निर्माण होणं, हा विषय फार झाल्यामुळं एकमेकाबद्दलचा विश्वास वाढला, विश्वासार्हता वाढली आणि त्याचा परिणाम असा झाला की आम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये उपक्रम हाती घेतले, शिक्षणामध्ये आम्ही उपक्रम हाती घेतले. उदाहरण म्हणून मी सांगतोय, आता खूप वेळ कमी आहे पण तरी 2-3 गोष्टी मी सांगणार, फक्त जास्त सांगता येतील परंतु आता मी सांगत नाही. एक आम्ही वी लर्न इंग्लिश नावाचा उपक्रम राबवला. म्हणजे शाळेतल्या मुलांना, विशेषतः ग्रामीण भागातल्या मुलांसाठी आपण त्या ठिकाणी इंग्रजीचं नॉलेज वाढावं, त्यांचं व्होकॅब्युलरी वाढावी, स्पीकिंग स्किल वाढावेत म्हणून आपण एक आकाशवाणीवर कार्यक्रम राबवला. तो कार्यक्रम इतका सगळ्यांना आवडला आणि त्याचं मूल्यमापन झाल्यानंतर इतके आम्हाला चांगले परिणाम बघायला मिळाले की लोकप्रतिनिधींनी सुद्धा हे उपक्रमाचं कौतुक केलं. तसं कम्प्युटर ऑन व्हील्स म्हणून कार्यक्रम केला. छोट्या गावांमध्ये जिथं कम्प्युटर सुविधा नाहीये तिथं कम्प्युटर नेणं, त्यांना शिकवणं, अशा पद्धतीचं केला. किंवा शहरामध्ये आता आपण बघतो केजी, लोअर केजी, अपर केजी असतं, तसं ग्रामीण भागामध्ये नसतं. मग अंगणवाड्या आहेत, मग अंगणवाड्यामध्ये पूर्वशालेय अभ्यासक्रम आपण राबवायला सुरू केलं. खेळातून शिक्षण, कृतीतून शिक्षण, अशा प्रकारचे उपक्रम राबवले, ज्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण करता आलं. आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण खूप चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा निर्माण करत असताना एका बाजूला लोकप्रतिनिधींना आपण महत्व समजावून देताना आमच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुद्धा एक चांगल्या प्रकारचा सपोर्ट निर्माण केला, सुविधा निर्माण केल्या, विश्वास दिला आणि त्यामुळं आमची आरोग्य केंद्र प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये माता मृत्यूचं प्रमाण कमी होणं, बाल मृत्यूचं प्रमाण कमी होणं, प्रसूतींचं प्रमाण वाढणं, त्या त्या ठिकाणच्या सुविधांच्या मध्ये दर्जात्मक सुधारणा होणं, असे खूप प्रयत्न झाले. आमच्या जिल्हा परिषदेच्या तत्कालीन सभांमध्ये साधारण 3 महिन्यांनी जनरल बॉडीची मीटिंग होत असते, ज्यामध्ये जिल्हा परिषदेचे सगळे सदस्य त्या ठिकाणी एकत्र येऊन सभा घेत असतात. सलग 4 सभांमध्ये आरोग्य खात्याचं अभिनंदन केलं त्यांनी. मला हा फार आनंदाचा मुद्दा वाटला की आमच्या लोकांना अभिनंदनाचं हे जे बक्षीस मिळालं ते खूप चांगल्या पद्धतीचं होतं. आम्ही सर्वसाधारण सभांमध्ये काही वेळेला चांगल्या उपक्रमांचं सुद्धा सादरीकरण करायचो. एका वेल्हा तालुक्यात, वेल्हा म्हणून तालुका आहे, तुम्हाला ऐकून माहिती असेल, दुर्गम तालुका आहे, त्या तालुक्यातल्या एका शाळेतल्या मुलांनी 1 पासून 200 पर्यंतचे पाडे म्हणून दाखवले. लोकांना त्याचं फार आश्चर्य वाटलं की 150चा पाडा म्हणतोय, 250चा पाडा म्हणतोय. इतकी आपल्याकडं त्या ठिकाणी काय म्हणतो विद्वत्ता आहे, गुण आहेत, एवढी कॅलिबर आहे. हे लोकांपुढे येणं आणि लोकांनी त्याचं कौतुक करणं, लोकांना त्याची माहिती होणं आणि त्यातून प्रोत्साहन मिळणं, अशा प्रकारचं आपण वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम राबवून एक चांगल्या पद्धतीचं समन्वयाचं वातावरण निर्माण केलं. माझ्या दृष्टीने हा आव्हानाचा मुद्दा होता. असे अनेक जिल्हाधिकारी म्हणून काम करताना कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आव्हानात्मक बरेच प्रसंग आले. त्याचा मी आता सविस्तर उल्लेख करणं मला वेळेमुळे शक्य नाही. पण तिथे हे सुद्धा
आपले इथं सुद्धा आपण बघतो ना, आपण लोकांशी कसं वागतो, आपण लोकांच्या मध्ये विश्वासार्हता कशी निर्माण करतो, आपल्याबद्दल लोकांच्या मध्ये प्रतिमा कशी आहे, याचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग अशा आपल्याला काय म्हणू त्याला अम, एका अडचणीच्या किंवा अशा आणीबाणीच्या क्षणी आपल्याला होतो, असं आपल्याला बघायला मिळतं. आपण लोकांमध्ये किती मिसळतो, लोकांना कशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी वातावरण निर्माण करून देतो, या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत असं मला वाटतं. आणि ही सगळी आव्हानं आपण त्या त्या वेळेला देत असतो. प्रसंग सांगायला अनेक असतात, पुस्तक लिहून होईल एवढे प्रसंग असतात, पण आपण सगळ्यांचा उल्लेख करत नाही. मला हेच सांगायचंय परत, की आम्ही त्या ठिकाणी चांगलं काम करत असू तर लोक आपलं रेकग्निशन करतात, चांगल्या पद्धतीचं आपल्याला सहकार्य करतात. त्यातून आपण पुढे जाऊन एक चांगल्या प्रकारचं सेवेचं वातावरण निर्माण करू शकतो आणि लोकांना पण ते सांगू शकतो. अहमदनगर जिल्ह्यामध्ये असताना 300 गावामध्ये जाऊन मी बोललो लोकांशी, की तुम्ही कसं गावाचा विकास करत असताना, योजना राबवत असताना आपण काम केलं पाहिजे, कशा पद्धतीने वातावरण असलं पाहिजे, प्रामाणिकपणा, पारदर्शीपणा कसा आपण जपला पाहिजे, हे आपण सांगायचा प्रयत्न केला. एवढ्यासाठी केला की आम्हाला असं असला पाहिजे, तो कायम राहायला पाहिजे, तो संस्थात्मक झाला पाहिजे, तर खऱ्या अर्थानं तो शाश्वत बनू शकतो. आणि शाश्वत विकास हे आमच्या पुढचं खरं आव्हान आहे असं मला सतत वाटत राहतं. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत राहील. सर आपण काय म्हणू ज्याला आपण की आपण प्रत्येक आपला जो मुद्दा आहे तो माणुसकी, समाज प्रबोधन, माणसाने जगावं कसं आणि एक खूप छान मुद्दा आपण आता मांडलात की आपण जर उत्तम कार्य केलं तर लोक नुसतंच अॅक्नॉलेज करणार नाही तर ते अप्रिशिएट सुद्धा करतात. म्हणजे आपण ज्याचं उदाहरण दिलं की जिल्हा परिषदेच्या त्या सभेच्या बाबतीत सर आमच्या बरोबर. विद्यार्थ्यांपैकी म्हणजे आता मी अर्थात विद्यार्थी दशेत विद्यार्थी असं नाहीये पण मी विद्यार्थी दशेतच आहे. तर एक प्रश्न असाही आलाय की एमपीएससीचा इंटरव्ह्यूची तयारी करताना स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा किंवा राज्यसेवा परीक्षेच्या मुलाखतीची तयारी करत असताना कोणत्या गोष्टींचा अभ्यास हा जास्त केला पाहिजे, म्हणजे पॅनलला नक्की अपेक्षा काय असते? आणि दुसरा त्याला एक पुरवणी प्रश्न आहे, कारण मला मी या 4 दिवसाच्या याच्यामध्ये प्रत्येक पदाधिकारी म्हणजे जे कोणी अधिकारी येईल त्यांनी सांगितलं की तुमचं लिखाण इतकं व्हायला पाहिजे की तुम्ही पुरवण्या लावल्या पाहिजेत. त्याच्यामुळे मी लिखाणात त्याच्या पुरवण्या नाही लावू शकत, पण मी प्रश्नात नक्की लावू शकतो. तर कवडे सर जर इंटरव्ह्यू पॅनल मध्ये असतील तर त्यांना नक्की काय अपेक्षित असण्याची शक्यता आहे? आता स्पर्धा परीक्षेची तयारी हा जो विषय आहे ना, हा तसा मोठा आणि वेगळा विषय आहे. मला तर नेहमीच असं वाटतं की तुम्हाला शेवटी आहे बघा, मार्क मिळवणं आणि पुढे जाणं हे तर तुम्हाला लेखी परीक्षेतच जास्त मोठ्या प्रमाणात आहे. इंटरव्ह्यूला वेटेज कमी आहे, लेखी परीक्षेला वेटेज जास्त आहे. आणि इथं तुम्हाला तुमच्या विषयांचं प्रावीण्य असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण तुम्ही जे विषय निवडता त्याला जास्त महत्व आहे किंवा त्याला जास्त वेटेज आहे. त्यामुळे मार्क तुम्हाला स्कोअर करण्यामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो. त्यानंतर इंटरव्ह्यूचं म्हणाल तर इंटरव्ह्यू हा एक सेट पॅटर्न म्हणून असत नसतो. बेसिकली इंटरव्ह्यू घेणारा व्यक्ती जो आहे तो तुमचं अकॅडमिक करिअर नुसतं बघत नाही, तर त्या ठिकाणी तुमचं एकंदर समय सूचकता कशी आहे, तुम्ही कशा पद्धतीने विचार करता एखाद्या प्रश्नावर, तुमचे एकंदर विचाराची धाटणी कशी आहे, तुम्ही पुढे जाताना कशा पद्धतीने पुढे जाण्याचं तुमचं ध्येय आहे, तुम्ही याला आव्हानं पार करताना तुम्हाला तुमचं विचारधारा विचारसरणी काय असणार आहे, कशा पद्धतीने तुम्ही तुम्ही या क्षेत्रात यायचं ठरवता, तर तुम्ही नक्की तुम्हाला काय वाटतं, काय यावं असं वाटतं, तुम्ही नक्की काय करणार आहे, असे विविधांगी प्रकारचे मुद्दे असतात. त्यामुळे तुम्हाला जनरल नॉलेजचा तर अभ्यास असला पाहिजे, करंट अफेअर्सचा अभ्यास असला पाहिजे, इतिहास भूगोल वगैरे विषयांचा अभ्यास असला पाहिजे. हे जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं आहे की तुमचं व्यक्तिमत्व विकास कसा तुम्ही घडवता याच्यावर खूप महत्व आहे. कारण इंटरव्ह्यूचं पॅनल जाणून घेण्याचा हा प्रयत्न करत असतो की हा ऑफिसर म्हणून पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने योगदान देईल, त्याचं व्यक्तिमत्व कसे, विचार कसे, विचाराची दिशा कशी, आणि तो कशा पद्धतीने एखाद्या विषयामध्ये कन्व्हिन्स करू शकेल, एखाद्या विषयामध्ये मत ठामपणे मांडू शकेल, एखाद्या विषयामध्ये तो कशा पद्धतीने त्या विषयाबद्दलची जागृती, महत्व पटवून देऊ शकेल, असे अनेक मुद्दे त्याच्यामध्ये घेतले जातात. त्यामुळं असा सेट पॅटर्न असणं अपेक्षित नसतं, पण विविध अंगानी याचं जजिंग करणं, याचं अभ्यास करणं हे इंटरव्ह्यू पॅनल करत असतो.
अच्छा. सर, आपल्या बरोबर आता पूजाजी पण आहेत आणि प्रवीणजी पण आहेत. प्रवीणजींना बहुतेक काहीतरी नेटवर्कचा इश्यू असल्या कारणाने त्यांनी मला हा प्रश्न पाठवला होता. पण पूजाजी इथे आहेत. पूजा मॅडम, आपल्याला विनंती करतो की आपण प्रश्न विचारावा. हो. माझा प्रश्न, जसं तुम्ही सर सांगितलं की सवंगडी आणि वातावरण अभ्यासाचं. सो तुमच्या लाईफमध्ये किंवा तुमच्या अभ्यासाच्या पिरियडमध्ये तुम्ही तुमचे सवंगडी किंवा तुमचं वातावरण हे किती प्युअर होतं आणि किती समर्पकता होती त्यात. आणि सोबत मला असं वाटतं की गायकवाड सर सुद्धा तुमचे क्लासमेट होते. सो त्यांच्याबद्दल थोडं आणि तुमच्या मैत्रीबद्दल थोडं सांगाल का? आणि ते कसं हेल्पफुल झालं तुम्हाला अभ्यासासाठी? हे मला एक बॅच मध्ये पण, म्हणजे कॉलेजमध्ये पण एक वर्ष सिनियर होते आणि या बॅच मध्ये पण मला सिनियर आहे. पण एकंदर आमच्या वाटचालीमध्ये मला असं वाटतं की मी राहुरीला माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशन साठी गेलो होतो आणि त्या ठिकाणी आमचे जेवढे सहकारी होते त्या सगळ्यांच्या मनामध्ये हा स्पर्धा परीक्षा आणि अभ्यास आणि त्याच्याबद्दलचे सगळे विषय याचं खूप मोठ्या प्रमाणात जागृती होती. एकमेकाला सहकार्य करणं हे प्रत्येकाच्याच मनात होतं. आम्हाला प्रत्येकालाच वाटत होतं की आपण सगळेच पुढे जावं. असं मला मला हा आनंद आहे या गोष्टीचा, की असं कोणाच्या मनात नव्हतं की आपण त्याला पुढे जाण्यामध्ये मदत करू नये किंवा अडथळा आणावा. असं कधी कोणाच्या मनात विचार अजिबात आला नाही. प्रत्येकाने त्याच्या त्याच्या पद्धतीने एकमेकांना सहकार्य करण्याची खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला. उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो. म्हणजे आता हे खूप मुद्दे असतात, परंतु उदाहरण म्हणून आम्ही अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो त्या काळात. त्यावेळेला फॉरेस्टची एक परीक्षा होती आणि त्यामध्ये असिस्टंट कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट असं एक पद आहे तिकडं. त्या पदाची आम्ही तयारी करत होतो. माझ्याबरोबर अजून एक 15-20 जण आम्ही होतो. तर त्यामध्ये त्या पदाची एक गरज शारीरिक क्षमतेची पण होती. जसा अभ्यास आला पाहिजे, म्हणजे बाकीच्या गोष्टी आपण जशा त्या ठिकाणी अभ्यास करणं आवश्यक आहे. आपले विषय असेल, जनरल नॉलेज असेल, इंग्लिश असेल वगैरे, याच्यावर फिजिकल स्ट्रेंथ मध्ये 26 किलोमीटर चालणं हा एक महत्वाचा टप्पा त्यातला होता. तर आम्ही 15 लोक पहाटे रोज त्या काळामध्ये जेव्हा परीक्षा दिली त्या काळापासून जवळपास 6 महिने, 4 महिने म्हणूयात, 6 महिने नाही पण 4 एक महिने आम्ही त्या विद्यापीठापासून नगरपर्यंत चालत जाणे आणि परत येणे असं पहाटे 3ला उठून करायचं. याच्यामध्ये एकमेकाला उठवणं, एकमेकाला पुढे नेणं, एकमेकाला बरोबर नेणं, हे कोणी चुकला नाही. प्रत्येकाला आम्ही घेऊन जायचो आणि घेऊन यायचो. आणि हेच सहकार्य, हे सहचर्य आमच्या अभ्यासामध्ये सुद्धा राहिलं. मला आनंद आहे या गोष्टींचा की आमच्या सगळ्या वाटचालीमध्ये आमच्या सगळ्या त्यावेळच्या मित्रांचं, म्हणजे त्यांनी एखादी गोष्ट जर वाचली तर ते एकत्र आम्ही चर्चा करताना सांगायचे एकमेकाला की काय नवीन वाचलं, त्यात नवीन विचार काय आला, तो कसा योग्य होता, त्यात काय मुद्दा आला, ही माहिती तुम्हाला माहिती आहे का. दुर्दैवाने खरं तर आज तुमच्या पिढीला एक मोठं एक इंटरनेट सारखं माध्यम आहे, ज्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणामध्ये माहिती मिळवू शकतो वेगवेगळ्या विषयांची गुगल मार्फत. तसं आमच्या वेळेला उपलब्ध नव्हतं. त्यामुळं वाचन करणं, अभ्यास करणं, एकमेकांच्याकडनं माहिती करून घेणं आणि त्या चर्चेतून आपल्याला ज्ञानार्जन करणं हे खूप आवश्यक असायचं. आणि असल्यामुळे म्हणा किंवा आणखी कशामुळे म्हणा, पण त्यामुळं त्याचा आम्हाला अनेक गोष्टींमध्ये पुढच्या वाटचालीमध्ये सुद्धा उपयोग झाला असं मला अभिमानाने सांगावंसं वाटतं. नक्कीच सर, थँक्यू. प्रवीणजी, आपला काही प्रश्न? अच्छा, प्रवीणजींना नेटवर्कचं थोडंसं इश्यू असल्या कारणाने. आणि खरं तर कवडे सर, स्पर्धा परीक्षा चा अभ्यास नक्कीच विद्यार्थी आपण सांगितलेल्या मार्गाने यशस्वीपणे पूर्ण करतीलच, पण त्याचबरोबर एक प्रशासकीय अधिकारी झाल्यानंतर सुद्धा एक उत्तम नागरिक आणि माणुसकी असलेला एक जबाबदार अधिकारी, ही एक वेगळी ओळख आज तुमच्या माध्यमातून आम्हा सगळ्यांना झाली.
आणि खरं तर जाता जाता एक शेवटचा प्रश्न जो माझ्या मगाचपासून तो थोडासा पुढे मागे करतोय, की आता सहकार निबंधक आपण आहात, म्हणजे सहकार आयुक्त आपण आहात, आणि सहकार क्षेत्रामध्ये बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी सध्या घडतायत, की खरं तर पूर्वी कृषी खात्यामध्ये सहकाराचं एक ऑफिस होतं आणि आता ते पूर्णपणे ते सहकार डिपार्टमेंट हे पूर्णपणे वेगळं असं झालंय आणि माननीय गृहमंत्र्यांच्या अधिपत्याखाली ते डिपार्टमेंट आलंय. तर या सगळ्या माध्यमातनं आपण आता IAS अधिकारी, पण आता सहकार क्षेत्रामध्ये आपण आलेला आहात. तर सहकाराचा अभ्यास, तर माझा प्रश्न मुळात असा आहे, की प्रशासकीय अधिकाऱ्याला कायद्याचा अभ्यास असणं हे किती गरजेचं असतं? कारण जसं आपण मगाशी म्हणलं, की वेगवेगळे डायनामिक प्रोफाइल्स आपण हँडल केले आणि आता सहकार क्षेत्रात आलेला आहात. तर ते जे नवीन सहकार क्षेत्र झाले त्याच्यामुळे सध्याच्या सहकारावरती किती परिणाम होणार आणि पदाधिकाऱ्यांना, होणाऱ्या अधिकाऱ्यांना सहकार कायद्याचा किंवा कुठल्याही कायद्याचा अभ्यास असणं किती आवश्यक आहे? दोन भागामध्ये मी थोडं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. पहिला भाग जो आहे ना, सहकार आणि सहकाराबद्दलचं काम. तर कुठल्याही क्षेत्रात मी म्हणेन, सहकारच काय, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तर त्या क्षेत्राबद्दलचे कायदे, नियम, शासन निर्णय, परिपत्रक, योजना यांचा तुम्हाला अभ्यास असलाच पाहिजे. ती तुमची प्री कंडिशन आहे. तुम्हाला जर अभ्यास कमी असेल, तुमचं ज्ञान कमी असेल, तर तुमच्यामध्ये आत्मविश्वास नसेल, तुम्ही त्या पद्धतीने काम करत असताना लोकांना त्या योजनेला, त्या कायद्याला, त्याच्या अंमलबजावणीला योग्य प्रकारे न्यायच देऊ शकणार नाही. त्यामुळं महाराष्ट्र सहकार अधिनियम 1960 आणि त्याच्या खालचे नियम हे मला माहितीच असले पाहिजे. सावकारी अधिनियम हा मला माहिती असलाच पाहिजे. त्यामुळं कुठल्याही क्षेत्रात जसं आवश्यक आहे तसं सहकार क्षेत्रामध्ये, सहकार क्षेत्रातल्या सगळ्या गोष्टींची माहिती, इत्थंभूत माहिती, खरं तर हा प्रशिक्षण हा विषय हा आयुष्यभर चालणारा असतो. त्यामुळं त्या क्षेत्रामधलं ज्ञान त्या क्षेत्रामधल्या सगळ्यांना असणं हे अत्यंत आवश्यक आहे. IAS ऑफिसर म्हणून काम करताना, प्रशासकीय अधिकारी म्हणून कोणत्याही पदावर काम करत असताना याचं मूळ काय आहे, त्याचा उगम कसा झाला, इथपासून आजपर्यंतची वाटचाल आणि त्याच्या संबंधीचे कायदे कसे घडत गेले, नियम कसे घडत गेले, त्यामध्ये काय सुधारणा झाल्या, त्या का झाल्या, त्याचा अंमल करणं का गरजेचं आहे, त्याचे आपल्याला काय उपयोग होणार आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्याची माहिती आम्हाला असणं आणि ती लोकांना पण सांगणं, आमच्या कृतीतून ती आणणं हे फार आवश्यक आहे. नुसतं कायद्याचं ज्ञान असणंही आवश्यक नाही, हे मी पुन्हा सांगतो. याच्या अंमलबजावणीमध्ये सचोटी असणं आवश्यक आहे, प्रामाणिकपणा असणं आवश्यक आहे, निष्ठा आवश्यक आहेत. आणि या फक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांनाच आवश्यक आहे असं नाही, तर या क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, सदस्यांना सुद्धा आवश्यक आहेत. कारण शेवटी मी नेहमी सांगतो, मोहिते साहेबांच्या त्या बँक असोसिएशनच्या सुद्धा मी बैठकीमध्ये गेल्यानंतर सुद्धा हा मुद्दा मी मुद्दाम सांगितला, की परमेश्वराने दिलेला एक संधी आहे. प्रशासकीय अधिकारी असेल, बँकेचा चेअरमन असेल, आणखीन कोणी पदाधिकारी असेल, या संधीचं सोनं करायचं का माती करायचं हे आमच्या विचार आचारावर आहे. आमच्याकडे पूर्ण ज्ञान असणं, त्या ज्ञानाचा प्रभावी वापर करत असताना आमची व्यवस्था योग्य पद्धतीने, त्याला व्यावसायिकता सुद्धा असणं, त्याला चांगला दृष्टिकोन असणं, कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचं दृढनिश्चय असणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळं सहकार क्षेत्रामध्ये काम करताना अभ्यास असणं, त्या अभ्यासाची, त्याला सद्गुणांची, सद्वर्तनाची, सत्कर्मांची जोड देणं आणि त्यातून खऱ्या अर्थाने एक चांगली व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करणं हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, जी आपल्या पुढच्या काळातल्या सहकारामध्ये, सहकारातून समृद्धी हे जे आम्हाला घडवायचंय, विना सहकार नाही उद्धार, असं आम्हाला जे प्रत्यक्षात आणायचे, त्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं या क्षेत्रात या सगळ्या विद्यार्थ्यांमधले सुद्धा काही मंडळी पुढच्या काळामध्ये या क्षेत्रात येतील, संचालक बनतील, पदाधिकारी बनतील, चेअरमन होतील, व्हाईस चेअरमन होतील, आणखीन काय काय होतील. त्या सगळ्यांसाठी सुद्धा प्रशिक्षण अतिशय महत्वाचं आहे. IAS ऑफिसरला 7 फेजेस आहेत प्रशिक्षणाच्या. हे एवढ्यासाठी आहेत की त्या सगळ्या टप्प्यांवर त्याला त्या त्या विषयाचं, त्या त्या सिनियरिटी नुसार ज्ञान आवश्यक आहे, अनुभव आवश्यक आहे, अनुभवांचं आदान प्रदान आवश्यक आहे. या जर गोष्टी आपण केल्या नाहीत तर खऱ्या अर्थानं आपल्या कामामध्ये आपण योगदान देऊ शकणार नाही. त्यामुळं सहकार क्षेत्र हे पुढच्या काळामध्ये वृद्धिंगत करत असताना
सहकार शिक्षण हा पण तेवढाच महत्वाचा विषय आहे, जो प्रशासकीय अधिकाऱ्यांना लागू आहे तितकाच पदाधिकाऱ्यांना लागू आहे, सदस्यांना लागू आहे. आजच्या सहकारामधली जी आव्हानं आहेत त्यातलं एक आव्हान हे सुद्धा आहे की सदस्यांचा त्या ठिकाणी जे योगदान आहे, सकारात्मक कामातून योगदान आहे, ते सुद्धा जर मिळत नाही राहिलं तर खऱ्या अर्थानं त्याची समृद्धी, त्याचा जे उपयोग आहे तो तेवढ्या प्रमाणात होणार नाही. कारण सहकाराचं मूळच हे आहे की आम्ही त्या ठिकाणी समान तत्वावर, समान हेतूसाठी एकत्र आलेले सगळे लोकांनी स्थापन केलेली संस्था आहे. त्यामुळं ते समान हेतू जर पुढच्या काळामध्ये प्रत्यक्षात आणायचे असतील तर सदस्यांनी सुद्धा त्या पद्धतीने त्यांचं योगदान देणं, कामकाजामध्ये सकारात्मक सहकार्य करणं, त्या व्यवस्थेचा चांगल्या पद्धतीने वापर करणं, कृतज्ञता ठेवणं, या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आता सहकार हा विषय आहे ना, याच्याबद्दल तुम्ही जो विषय मांडला तो खूप मोठा विषय आहे. मी फार छोट्या पद्धतीने सांगेन. आता याच्यामध्ये काय आहे की हा जो विषय आहे, आपल्याकडं आपलं जो संविधान आहे, ह्या संविधानामध्ये 3 प्रकारच्या विषयांचे याद्या आहेत. एक केंद्रीय यादी आहे, केंद्र शासनाच्या अखत्यारीतली. दुसरी राज्य सूची आहे, राज्य शासनाच्या अखत्यारीतली. तिसरी आहे, काही प्रमाणात त्यांच्या अधिकार कक्षेतील. आता यामध्ये आता मुद्दा असा आहे, त्यामुळं सहकार हे विषय किंवा हे मुद्दा किंवा खातं केंद्र शासनामध्ये होतच, ते त्या ठिकाणी दुसऱ्या खात्यामध्ये समाविष्ट होतं. ते खातं आता वेगळं केलं. आता त्याच्यामध्ये काय होणार आहे आणि काय नाही याच्याबद्दल मी आज सांगतात घटना याच्यावर ठरवत विषयांमध्ये आपण एकच गृहीत धरतो की हे वृद्धिंगत करण्यासाठी, चांगलं करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी घडतील सहकारामध्ये त्याला आपण पाठिंबा देत राहणं, त्यामध्ये सकारात्मक योगदान देत राहणं हे आमच्या व्यवस्थेसाठी खूप का महत्वाचं आहे. तर त्याचं मूळ लिहिलंय ते वाचनीय आहे ना. सांगेल की सहकार समजून घेताना, तो विषय समजून घेताना आपण ते पुस्तक जरूर आठव. तसंच लढत म्हणून एक पुस्तक आहे, विठ्ठलराव विखेंच्या जीवनावर आधारित आहे, ज्यांनी आशियातला पहिला सहकारी साखर कारखाना काढला. ते सुद्धा पुस्तक 2 खंडात आहे, वाचण्यासारखं आहे. याच्यामध्ये मूलभूत तत्व सहकारातली काय आहे, त्याचा अंमलबजावणी करताना काय काय आव्हानं येऊ शकतात, समृद्धी सगळ्यांच्या जीवनामध्ये कशी आणता येते हे आपल्याला बघता येतं. त्यामुळे सहकार शिक्षण, सहकार प्रशिक्षण हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. या कायद्याचं कलम 24 आहे, जे सांगतं की प्रशिक्षण अनिवार्य आहे. त्यामुळं हे कायद्याने सुद्धा बंधनकारक करण्याचा हेतू तो आहे की याचं ज्ञान आणि माहिती सगळ्यांना होणं गरजेचं आहे. त्यामुळं अतिशय इंटरेस्टिंग आणि आव्हानात्मक असा विषय आहे. मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचा संबंध याना त्या कारणाने या क्षेत्राशी येणार आहे, येतो आहे, येत राहील. त्यामुळं मी असं म्हणेन की या क्षेत्रामध्ये सकारात्मक योगदान देताना ज्या ज्या गोष्टी तुम्हाला करणं शक्य आहे त्या त्या जरूर तुमच्या एकंदर वाटचालीमध्ये करावं, असं मी या ठिकाणी आव्हान पण आपला सगळं खूप महत्व. सर खूप हॅलो, खूप विस्तृत आणि मुद्देसूद आपण जरी म्हटलं की खूप छोट्या ह्याच्यात सांगितलं, पण खूप मुद्देसूद आपण हे मुद्दे मांडले. आणि आपण जो मुद्दा मांडलात की सहकारातून समृद्धीकडे, त्याचबरोबर आजच्या आपल्याशी चर्चा साधून अजून एक शब्द आम्हाला मिळाला की सहकारातून समृद्धीकडे, समृद्धीकडून माणुसकीकडे, अशी ही सहकाराची वाटचाल. आणि मला वाटतंय नक्कीच ही सहकाराची वाटचाल ही इथून पुढे चालत राहील. आणि खऱ्या अर्थाने भाऊ असतील, शुरुभाऊ असतील, या तज्ञ आणि खऱ्या अर्थाने माणुसकी जपणाऱ्या लिडरशिपच्या अंडर ही सहकार चळवळ ही अशीच वृद्धिंगत नक्की होईल. खरं तर आपण प्रवासात आहात सर, आणि मला कल्पना आहे की आपण दिवसभर आपलं सर्व आपण आपलं कार्य सगळं सांभाळून आणि आपला वेळ सांभाळून आमच्याशी इतका वेळ चर्चा केली. आणि खऱ्या अर्थाने मला थोडीशी भीती वाटत होती सुरुवातीला की सहकार आयुक्तांशी आपल्याला बोलायचंय म्हटल्यानंतर आपण आपला होमवर्क व्यवस्थित असला पाहिजे. म्हणून दुपारी जरा थोडासा अभ्यास केला,
कारण हे प्रश्न विचारावेत का न विचारावेत, पण तुम्ही एकदमच काय म्हणतात, मला असं वाटतं की तुमच्यासारखे जर पॅनलिस्ट असतील इंटरव्ह्यू घ्यायला, तर मला वाटतं विद्यार्थ्यांना अतिशय सोपी जाईल ही परीक्षा. आणि आता चर्चेच्या उत्तरार्धाकडे आपण आलेलो आहोत. खऱ्या अर्थाने गेले 4 दिवस आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनेक तज्ञ मंडळींची गप्पा मारतोय, त्यांच्याकडनं मतं जाणून घेतोय. स्पर्धा परीक्षा हे खऱ्या अर्थाने तसं पाहिलं तर एक मृगजळ, पण त्या मृगजळाच्या पाठीमागे धावायचं ते किती आणि कुठपर्यंत, असेही अनेक विचार या 4 दिवसाच्या चर्चेमधून आले. आणि ह्या चर्चांमधनं हे विचार येत असतानाच बरोबरीने तुमच्याकडे प्लॅन बी काय असावा, हाही महत्वाचा मुद्दा या सर्व चर्चांच्या रूपातनं आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आला. त्याचबरोबर आजच्या या चर्चेत विशेष उल्लेख करावासा वाटतो की प्लॅन बी हा तुमच्याकडे असावाच असावा आणि तुम्ही उत्तमोत्तम अभ्यास करावा, पण त्याचबरोबर तुम्ही प्रशासकीय अधिकारी झाल्यानंतर एक उत्तम माणूस असावं आणि एक उत्तम नागरिक असावं, हे जास्त महत्वाचं. कारण जर उत्तम नागरिक असाल तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल, तुम्ही समाजसेवेचं जे व्रत तुम्ही घेतलेलं आहे ते निश्चितपणे पार पाडू शकता. आज आपण अनिल कवडे सरांची, माननीय सहकार आयुक्त कवडे सरांची आज आपण गप्पा मारल्या आणि खूप विस्तृत माहिती सरांनी दिली आणि खूप चांगले चांगले दाखले दिले. सर, तुमचे खरंच मनापासून आभार. आणि एवढ्या व्यस्त सगळ्या शेड्यूल मधनं सुद्धा तुम्ही आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपली एक परंपरा आहे या कार्यक्रमाची सांगता करण्याची. मी सुरुवातीला म्हणजे आमच्या मंडळाचे अध्यक्ष जगदीशजी शेटे यांना विनंती करेन की त्यांनी आभार प्रदर्शन करावं आणि त्याच्यानंतर शुभेच्छा व्यक्त करू का? हो, मी जगदीशजींना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन या ठिकाणी करावं. शुभेच्छा व्यक्त करू का तुमचे आभार पूर्वी? हो, नक्की कवडे सर. कारण नमस्कार साहेब. हा, तर आज या ठिकाणी सेवा मित्र मंडळाच्या माध्यमातून, गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपण एक चांगल्या प्रकारचा उपक्रम हाती घेतलाय. त्याचं बद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. या स्पर्धा परीक्षांच्या काम करणारे आपण सर्व मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, त्याचप्रमाणे या स्पर्धा परीक्षांमध्ये बसू इच्छिणारे किंवा अपिअर होत असलेले सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी यांचं सर्वांचं पुढचं आयुष्य गणेशाच्या कृपेने सत्कर्माचं, सद्भावनांचं आणि सदाचाराचं जावो, असं गणेश चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. जगदीशजी, मी आपल्याला विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करावं. नमस्कार साहेब. आपण आज नमस्कार. 6व्या दिवसाच्या कार्यक्रमात वेळोवेळ काढून आलात. आपण मार्गदर्शन केले त्याबद्दल मंडळाच्या वतीने मी आपले आभार मानतो. तसेच मंडळास वेळोवेळी आपण मार्गदर्शन करत राहाल ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद साहेब. धन्यवाद जगदीशजी. कवडे सर, आपली प्रथा, परंपरा आहे की आपण कार्यक्रमाची सांगता ही गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणेने करतो. तर मी सगळ्यांना विनंती करतो की आपापले माइक्स चालू करा. गणपती बाप्पा मोरया.